जगातील 8वं आश्चर्य अवतरले कोल्हापुरात. न भूतो न भविष्यती अशी कम्प्युटर कोर्सेसची सुवर्ण संधी आता A to Z मध्येच. मॉड्युलर शॉर्ट टर्म कोर्सेस फक्त ₹999 इतक्या अल्प फी मध्ये. C++, VB, Oracle, Core Java, Advanced Java, VB.NET, ASP.NET, C#.NET, PHP, SQL Server, InDesign, CorelDRAW, Photoshop, Flash, Dreamweaver, Tally ERP9, DTP, MS Office असे महत्त्वपूर्ण कोर्सेस आता सर्वांच्याच आवाक्यात, म्हणजेच फक्त ₹999 मध्ये. हे स्वप्न नव्हे, हे सत्य आहे. 10वी 12वी पास किंवा नापास सर्वांनाच संधी हमखास. अनुभवी तज्ञ प्राध्यापक, प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष, प्रशस्त क्लासरूम्स व कम्प्युटर लॅब. फक्त ₹999 मध्ये कम्प्युटर शिक्षणाची मुहूर्तमेढ. आपल्या स्वप्नपूर्तीसाठी आता फक्त A to Z. इच्छा तुमची, शिक्षण आमचं. A to Z स्कूल ऑफ IT अँड मॅनेजमेंट, बसंत बहार रोड, कोल्हापूर. फोन 77 74 86 1201. संघर्ष रोजचा नवा नवा परी वाटतो हवा हवा. आज हवे ते मला मिळाले, आव्हानांना सहज जिंकले. रहस्य सांगू काय यातले, बालाजीने रूप खुलविले. वस्त्रांची जादू विलक्षण, बालाजी कलेक्शन, बालाजी कलेक्शन. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय नामांकित ब्रँड्सच्या 20,000हून अधिक जेंट्स रेडीमेड गार्मेंट्सनी सदैव बहरलेलं ब्रँडेड दालन. बालाजी कलेक्शन, यशस्वी पुरुषांची पहिली पसंती. हे बालाजी कलेक्शन. राजारामपुरी, 8वी गल्ली, कोल्हापूर. फोन 0231 253 45 16 आणि 17. नमस्कार, बी न्यूज मध्ये आपलं स्वागत. एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. राजेंद्र नगरातील कांबळे आणि डोलारे गटातील वादातून रियाज शेख याचा सोमवारी रात्री निर्घृण खून. आरोपीच्या शोधासाठी पोलीस पथकं रवाना. शासकीय वाहनांनाही आता फॅन्सी क्रमांकासाठी मोजावे लागणार पैसे. परिवहन विभागाचा निर्णय. राजर्षी छत्रपती शाहू पुरस्कार आणि आदर्श शिक्षक पुरस्कारांचे जिल्हा परिषदेच्या वतीनं शानदार समारंभात वितरण. आणि भाडेवाढीसाठी हिंदुस्थान पेट्रोलियमच्या सांगली डेपोतील टँकर चालकांनी पुकारला बेमुदत संप. कोल्हापूर जिल्ह्यात पेट्रोल डिझेलच्या तुटवड्याची शक्यता. सविस्तर वृत्तासह भेटूया काही क्षणातच. ओके, टॉस. Yes, toss. इंजिनिअरिंग साठी कोणत्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं यासाठी करिअर टॉस करताय. उलट करिअर हे असं बंद्या रुपयासारखं खणखणीत करायचं तर मग धनंजय महाडिक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनच्या BMATलाच ऍडमिशन घ्यायचं. धनंजय महाडिक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स BMAT. इथं आहे वेल एक्सपिरियन्स्ड अँड हायली क्वालिफाईड स्टाफ, ॲडव्हान्स कम्प्युटर लॅब अँड वायफाय कॅम्पस, स्टेट ऑफ द आर्ट लायब्ररी, वेल इक्विप्ड लॅबोरेटरी, इंडस्ट्रियल ग्रेड वर्कशॉप, लोन
facility assistance, टू अँड फ्रो बस सर्व्हिस. industrial level infrastructure, उज्ज्वल भविष्याची पहाट. धनंजय महाडिक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स बीमॅक. NH4 विकासवाडी कागल. Contact 02325 243 977. पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग क्षेत्रातील करिअरचं नवं क्षितिज गाठण्यासाठी कोल्हापूरच्या श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे पॉलिटेक्निक कॉलेज डॉक्टर बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी अर्थात BSIET उच्च शिक्षित आणि अनुभवी प्राध्यापक वर्ग, इंटरनेट सेवेसह सुसज्ज कम्प्युटर लॅब, आधुनिक प्रयोगशाळा तसंच वर्कशॉप, प्रशस्त ग्रंथालय, शिवाय मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेल, कॅम्पस इंटरव्ह्यू मार्फत नोकरीतील संधींसाठी तज्ञांचं मार्गदर्शन, याच बरोबर विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिपची सुविधा, मेकॅनिकल, ऑटोमोबाईल, सिव्हिल, कम्प्युटर आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग बरोबरच सेकंड शिफ्ट मधील मेकॅनिकल आणि सिव्हिल इंजिनिअरिंग साठी सुद्धा प्रवेश सुरू. डॉक्टर बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी 2130 ई वॉर्ड, ताराबाई पार्क, कोल्हापूर. फोन 0231 265 8613. बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आता बातम्या विस्तारानं. राजेंद्र नगरातील कांबळे आणि डोलारे गटातील वादाचा भडका पुन्हा उडालाय. उल्हास कांबळे याच्या खुनातील संशयित रियाज शेख याचा सोमवारी रात्री 9:30च्या सुमारास शास्त्रीनगर चौकात अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्रांनी वार करून खून केला. अचानक झालेल्या या प्रकारानं शास्त्रीनगर परिसरात घबराट पसरली होती. CPR परिसरात शेख याचा मित्र परिवार आणि नातेवाईकांनी रात्री उशिरापर्यंत गर्दी केली होती. आरोपींना पकडण्यासाठी राजारामपुरी पोलिसांनी 3 पथकं तयार केली असून 2 पथकं उस्मानाबाद आणि पुणे इथं रवाना केली आहेत, तर 1 पथक कोल्हापुरात कार्यरत आहे. कोल्हापुरातील राजेंद्रनगर परिसरातील खंडू कांबळे आणि डोलारे गटात गेल्या अनेक वर्षापासून वर्चस्व वाद आहे. या वादातून दोन्ही गटात एकमेकांवर हल्ले करण्याचे प्रकार अनेकदा घडलेत. या वादातूनच 2002 मध्ये डोलारे गटाच्या दिनेश डोलारे याचा खून खंडू कांबळे आणि त्याच्या अन्य साथीदारांनी केला होता. त्यानंतर त्यांच्यात वारंवार वाद होत होते. सुमारे 7 महिन्यांपूर्वी डोलारे याच्या खुनाच्या सुडातून डोलारे गटानं खंडू कांबळे याचा मुलगा उल्हास कांबळे याचा खून केला होता. या खून प्रकरणी पोलिसांनी संतोष डोलारे, योगेश गायकवाड, रियाज शेख या 3 संशयितांना अटक केली होती. त्यानंतर त्यांची रवानगी कारागृहात करण्यात आली. उल्हास कांबळे याच्या खुनानंतर राजेंद्रनगरात तणाव धुमसत होता. 1.5 महिन्यांपूर्वी रियाज शेखला जामीन मिळाला. रियाज शेख जामीन मिळाल्यानंतर गवंडी काम करून उदरनिर्वाह करत होता. सोमवारी सायंकाळी तो काम आटोपून घरी आला. त्यानंतर रात्री 9:30च्या सुमारास काही निमित्तानं तो मित्रांसोबत शास्त्रीनगर चौकात दुचाकीवरून आला होता. दुचाकीतील पेट्रोल संपल्यानं तो मित्रांसोबत थांबला होता. यावेळी एका रिक्षातून आलेल्या 6 ते 7 हल्लेखोरांनी रियाज शेखवर धारधार शस्त्रांनी हल्ला चढवला. त्याच्या मित्रांनी भीतीनं तिथून पळ काढला. गुप्तीसारख्या धारधार हत्यारानं अज्ञातांनी रियाज शेखवर सपासप वार केल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला. रियाजच्या खुनाची बातमी समजताच पोलिसांनी रियाजचा मृतदेह CPRमध्ये आणला. या प्रकारानं शास्त्रीनगरसह राजेंद्रनगरमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. या खुनाचा तपास करून लवकरच आरोपींना पकडण्यात येईल असं उपविभागीय पोलीस उपअधीक्षक VT पवार यांनी सांगितलं. एक कोल्हापूरमध्ये राजारामपुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये रियाज गैबी शेख हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे. पूर्वी मर्डरमध्ये होता, आता जेल रिलीज झालेला आहे. आता गौंडी काम करत होता तो. आज रात्री 9:30च्या दरम्यान त्याला 7 ते 8 लोकांनी 2 रिक्षामध्ये येऊन शास्त्रीनगर भागामध्ये रेड्याच्या टकरीजवळ त्याला गाठून त्याच्यावरती हल्ला केलेला आहे. शस्त्राचा वापर झालेला आहे. गुप्तीने त्याला मारलेला आहे आणि आरोपी निष्पन्न झालेले आहेत. आरोपींना पकडण्यासाठी पथकं पाठवण्यात आलेले आहेत आणि आता आम्ही लगेच थोड्या वेळात आरोपी आम्हाला मिळतील. कलेक्टर असो किंवा तहसीलदार, CEO असो किंवा CO, SP असो की RTO त्यांच्या शासकीय वाहनांचा क्रमांक ठरलेलाच असतो. ही सर्वच वाहनं 1, 11, 9, 99, 99, 99 अशाच नंबरमध्ये पाहायला मिळतात. पण आता या वाहनांना फॅन्सी नंबर मोफत मिळणार नाहीत, तर सर्वसामान्यांप्रमाणेच शासकीय वाहनांनाही फॅन्सी क्रमांकासाठी पैसे मोजावे लागणार आहेत. त्यामुळे यापुढे अंबर दिव्याची गाडी असली तरी ती कोणत्याही क्रमांकामध्ये दिसल्यास आश्चर्य वाटायला नको. युवा पिढी आणि श्रीमंतांमध्ये दुचाकी 4चाकी गाड्यांसाठी VIP नंबर वापरण्याची क्रेज आहे. या VIP नंबरचं शुल्क कितीही वाढवलं तरी हा नंबर वापरणाऱ्यांची संख्या कमी नाही.
4 आण्याची कोंबडी आणि 12 आण्याचा मसाला या म्हणीप्रमाणे व्हीआयपी नंबरसाठी जादा खर्च करावा लागत असल्यानं अनेक जण या क्रमांकांना पसंती देत नाहीत. आपसुकच हे नंबर शासकीय अधिकाऱ्यांच्या वाहनांना मिळत होते. जिल्ह्यातील IAS, IPS या अधिकाऱ्यांच्या वाहनांना हमखास 111, 123, 999, 9999, 90 90, 5000 असे फॅन्सी नंबर पाहण्यास मिळतात. परंतु यापुढे शासकीय वाहनांना मिळणाऱ्या आकर्षक क्रमांकाची मोफत हौस बंद होणार आहे. कारण प्रादेशिक परिवहन विभागानं शासकीय वाहनांना मोफत व्हीआयपी नंबर देण्यात येणार नसल्याचा अध्यादेश काढला आहे. त्यामुळे सरकारी वाहनांना फॅन्सी नंबर मिळवण्यासाठी आता लाखो रुपये मोजावे लागणार आहेत. या व्यतिरिक्त RTO विभागाच्या नियमानुसार जम्पिंग नंबरसाठी अतिरिक्त शुल्क द्यावं लागणार आहे. त्यामुळे यापुढे एखाद्या क्लास 1 अधिकाऱ्याची नवीन कोरी गाडी दिसली, त्यावर अंबर दिवा असला तरी व्हीआयपी क्रमांक दिसेलच असं नाही. जिल्ह्यातील पंचगंगा नदी प्रदूषणाचं दुखणं हे कधीही न संपणारं आहे. विविध ठिकाणाहून नदीत मिसळणारं सांडपाणी आणि ते रोखण्यात प्रदूषण नियंत्रण मंडळाची अनास्था यामुळे पंचगंगा नदी नेहमीच प्रदूषित राहिली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या शिष्टमंडळानं आज प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि MIDC अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि पंचगंगा प्रदूषित करणाऱ्या घटकांवर ठोस कारवाई करावी अशी मागणी केली. कागल आणि हातकणंगले इथल्या पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील विविध उद्योगधंद्यांच्या सांडपाण्यामुळे पंचगंगा नदीचं मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत आहे. या विरोधात वारंवार आंदोलनं झाली. त्यामुळे गेल्या आठवड्यात शिवसेना शिष्टमंडळ आणि शासकीय अधिकाऱ्यांनी संयुक्तरित्या औद्योगिक वसाहतींची पाहणी केली. यात प्रामुख्याने 3 कारखाने नदी प्रदूषणाला कारणीभूत असल्याचं निष्पन्न झालं. या कारखान्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचं आश्वासन अधिकाऱ्यांनी दिलं होतं. या आश्वासनाची अद्यापही पूर्तता का झाली नाही याचा जाब आज शिवसेनेचे आमदार सुजित मिंडसेकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी श्री डोके आणि MIDCचे कार्यकारी अभियंता KS भांडेकर यांना विचारला. या अधिकाऱ्यांनी लवकरच आपण संबंधित कारखान्यांवर कठोर कारवाई करू या आश्वासनाचा पुनरुच्चार केला. यावेळी झालेल्या चर्चेत प्रादेशिक अधिकारी अशोक पाटील, आमदार सुजित मिंडसेकर, मुरलीधर जाधव, सुरेशदादा पाटील, भारत पाटील आदींनी भाग घेतला. पण या बैठकीचं फलित काय हे मात्र गुलदस्त्यात राहिलं. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय आणि IIT यांच्या वतीनं ई-यंत्रा रोबोटिक्स प्रोजेक्टची जबाबदारी इचलकरंजीतील DKTE सोसायटीच्या टेक्सटाईल अँड इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटकडे सोपवण्यात आली आहे. IIT कडून यापूर्वीही रोबोटिक्स विषयात संशोधनासाठी DKTEची निवड करण्यात आली होती. रोबोटिक्स रिसर्चमध्ये DKTEनं केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळेच DKTEची नोडल सेंटर म्हणून निवड झाल्याचं प्राध्यापक DV कोंदवडे यांनी सांगितलं. केंद्रीय मनुष्यबळ आणि विकास मंत्रालयातर्फे भारतातील नामांकित संस्थेत शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांना रोबोटिक्स विषयाचं ज्ञान मिळावं या उद्देशानं ई-यंत्रा हा प्रोजेक्ट राबवला जात आहे. केंद्र सरकारनं या प्रोजेक्टची संपूर्ण जबाबदारी मुंबई इथल्या IIT संगणक अभियांत्रिकी विभागाला दिली आहे. या प्रकल्पाअंतर्गत इचलकरंजीतील DKTE मधील संगणक अभियांत्रिकी विभागामध्ये IIT मुंबई यांनी रोबोटिक्स रिसर्च लॅब सुरू केली आहे. या लॅबमध्ये इथले विद्यार्थी रोबोटिक्स या विषयावर संशोधन करतायत. देशात रोबोटिक्स विषयामध्ये DKTEतील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केल्यामुळे या संस्थेची नोडल सेंटर म्हणून निवड करण्यात आली आहे. शिवाजी विद्यापीठाअंतर्गत असणाऱ्या काही निवडक महाविद्यालयातही केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय आणि IIT मुंबई यांच्या वतीनं रोबोटिक्स रिसर्च लॅब उभी करण्यात येणार आहे. यासाठी DKTEच्या नोडल सेंटरचं सहकार्यही घेण्यात येणार आहे. हा संस्थेसाठी अभिमानाचा विषय असल्याचं प्राचार्य डॉक्टर PV कडोले, उपप्राचार्य LS आडमुठे, संगणक अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख प्राध्यापक DV कोंदवडे यांनी सांगितलं. 26 जुलै रोजी शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील निवडक महाविद्यालयातील प्राचार्यांची बैठक DKTE इथं होणार आहे. या बैठकीला IITचे प्राध्यापक, प्रोजेक्टचे संचालक उपस्थित राहून या प्रोजेक्ट संदर्भात मार्गदर्शन करणार आहेत अशी माहितीही यावेळी प्राचार्य डॉक्टर PV कडोले यांनी दिली आहे. कोल्हापूर शहरातील भिकाऱ्यांचे खून करणारा सिरियल किलर दिलीप लहरिया याला सोमवारी येरवडा इथल्या प्रादेशिक मनोरुग्ण हॉस्पिटलमध्ये दाखल केलं होतं. मात्र उपचाराच्या सुविधा नसल्याच्या कारणास्तव त्याला ससून रुग्णालयात दाखल करण्याची सूचना दिल्यानं त्याला आज पुन्हा कोल्हापुरात आणण्यात आलं. दरम्यान दिलीप लहरिया हा भांडखोर असल्याची माहिती पोलीस तपासात निष्पन्न झाली आहे. कोल्हापूर शहरात रस्त्याकडेला झोपलेल्या भिकाऱ्यांचे खून होण्याच्या घटनांमुळे खळबळ उडाली होती. पोलिसांनी तपास करून सिरियल किलर दिलीप लहरिया या परप्रांतीय युवकाला अटक केली होती. त्याला पोलीस कोठडीनंतर न्यायालयीन कोठडीही मिळाली होती. मात्र दिलीप लहरिया हा मनोरुग्ण आहे की नाही याची तपासणी करण्यासाठी त्याची मानसोपचार तज्ज्ञाद्वारे तपासणी करण्यासाठीचा अभिप्राय न्यायालयानं मागवला होता.
हा अभिप्राय जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर LS पाटील यांनी सादर केल्यानंतर लहरिया याची पुणे इथल्या प्रादेशिक मनोरुग्णालयात तपासणी करण्याचे आदेश प्राप्त झाले होते। त्यानुसार पोलिसांनी सोमवारी सकाळी लहरियाला पुण्यातील येरवडा इथल्या प्रादेशिक मनोरुग्णालयात दाखल केलं होतं, परंतु तिथल्या रुग्णालय प्रशासनानं उपचाराच्या सुविधा नसल्याचं कारण सांगून लहरियाला ससून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची सूचना दिली। त्यामुळे लहरिया याला पोलिसांनी आज पुन्हा कोल्हापुरात आणलं। न्यायालयाकडून पुन्हा आदेश घेऊन त्याच्या पुढील तपासण्या होणार असल्याचं पोलिसांनी सांगितलंय। दरम्यान सिरियल किलर दिलीप लहरिया हा प्रथमपासून भांडखोर वृत्तीचा असल्याची माहिती त्याच्या गावी तपासासाठी गेलेल्या पोलीस पथकाला मिळाल्याचं पोलिसांनी सांगितलं। जिल्हा परिषदेच्या वतीनं देण्यात येणाऱ्या राजर्षी छत्रपती शाहू पुरस्कार आणि आदर्श शिक्षक पुरस्कारांचं शानदार समारंभात वितरण करण्यात आलं। कोल्हापूर जिल्हा परिषदेचा कारभार अधिक लोकाभिमुख होण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य आणि कर्मचाऱ्यांनी झोकून द्यावं असं आवाहन यावेळी मान्यवरांनी केलं। कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या वतीनं जिल्हा परिषद सदस्य आणि कर्मचाऱ्यांना राजर्षी छत्रपती शाहू पुरस्कार तसंच जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत काम करणाऱ्या शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आले होते। या पुरस्कार वितरणाचा सोहळा आज आयोजित करण्यात आला होता। या सोहळ्याला बिहारचे राज्यपाल डॉक्टर DY पाटील, खासदार राजू शेट्टी, आमदार भगवानराव साळुंखे यांची प्रमुख उपस्थिती होती। अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्राध्यापक संजय मंडलिक होते। जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर दीपक म्हैसेकर यांनी आपल्या प्रास्ताविकात पुरस्काराबाबत माहिती देऊन जिल्हा परिषदेमार्फत राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली। विविध विकास कामात कोल्हापूर जिल्हा परिषद राज्यात आघाडीवर असल्याचंही त्यांनी सांगितलं। जिल्हा परिषदेचे सर्व कर्मचारी संगणक साक्षर असून सर्व सदस्यांना लॅपटॉप देणारी ही पहिलीच जिल्हा परिषद असल्याचंही त्यांनी नमूद केलं। डॉक्टर DY पाटील यांच्या हस्ते जिल्हा परिषद सदस्य अभिजित तायशेटे, मनीषा बास्कर, सुरेश कांबळे, विजया पाटील या चौघांना राजर्षी शाहू पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय। त्याचबरोबर 12 कर्मचाऱ्यांना शाहू पुरस्कार आणि 14 शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन त्यांचा यथोचित गौरव करण्यात आला। यावेळी संजय पाटील यांनाही सन्मानित करण्यात आलं। देश महासत्ता व्हायचा असेल तर दारिद्र्य रेषेखालील लोकांकडे आणि शेतकरी तसंच मजुरांकडे समृद्धी असली पाहिजे असं मत डॉक्टर DY पाटील यांनी व्यक्त केलं। यावेळी प्राध्यापक संजय मंडलिक यांनीही मनोगत व्यक्त केलं। कार्यक्रमाला उपाध्यक्ष हिंदूराव चौगले, महिला बालकल्याण समिती सभापती भाग्यश्री गायकवाड, शिक्षण सभापती महेश पाटील, बांधकाम सभापती अनिल मादनाईक, शशिकला रोटे यांच्यासह जिल्हा परिषदेचे सदस्य आणि अन्य मान्यवर उपस्थित होते। हिंदुस्तान पेट्रोलियम या सार्वजनिक क्षेत्रातील पेट्रोलियम कंपनीचा सांगली जिल्ह्यात डेपो आहे। तिथून सांगली, कोल्हापूरसह 5 जिल्ह्यातील HP पेट्रोल पंपांना इंधन पुरवठा होतो, पण भाडेवाढीच्या मागणीवरून तिथल्या टँकर मालकांनी वाहतूक बंद आंदोलन पुकारलं आहे। गेल्या 1.5 वर्षापासून भाडेवाढीच्या मागणीला वाटाण्याच्या अक्षता लावल्या जात असल्यानं आता ठोस निर्णय झाल्याशिवाय संप मागे घेणार नसल्याचा निर्धार या संघटनेनं केला आहे। दरम्यान यामुळे 5 जिल्ह्यातील HPच्या 123 पेट्रोल पंपांवर इंधनाची टंचाई उद्भवण्याची शक्यता आहे। हिंदुस्तान पेट्रोलियम, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन आणि भारत पेट्रोलियम या 3 सार्वजनिक क्षेत्रातील पेट्रोलियम वितरण कंपन्यांकडून पेट्रोलियम पदार्थांचं वितरण केलं जातं। यासाठी तिन्ही कंपन्यांचे ठिकठिकाणी डेपो आहेत। कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील 123 पेट्रोल पंपांना HP या कंपनीद्वारे इंधन पुरवठा होतो। यासाठी सांगली जिल्ह्यातील हजारवाडी इथं डेपो आहे। तिथं 89 टँकरच्या माध्यमातून हा इंधन पुरवठा होतो, पण गेल्या 1.5 वर्षापासून भाडेवाढ झाली नसल्यानं या मागणीसाठी टँकर चालक मालकांनी वाहतूक बंद आंदोलन पुकारलं आहे। ट्रान्सपोर्टचा करार अभावी HPCL कंपनीचा डिझेल पेट्रोल वाहतुकीचा ट्रान्सपोर्ट विभाग बंद आहे। 2008 ते 2011 पर्यंत करार आहे। कराराची मुदत संपून कंपनीची मुदत वाढ मागितली। मुदतीनंतरही कमी दराने टेंडर भरा असं आम्हाला प्रेशर केलं जाते। त्यामुळं आम्ही ट्रान्सपोर्टर म्हणून आम्हाला हा व्यवसाय परवडत नाही म्हणून आम्ही बेमुदत बंद केलेली आहे। त्यासाठी आम्ही सर्व 89 टँकर, सांगली जिल्ह्यामध्ये 30, एकूण 123 पंप आहेत, हे 5 जिल्हे मिळून, आणि त्यामुळं ह्या HPC पंपावर डिझेल पेट्रोल मिळणं अवघड होईल। ह्यामध्ये जनतेला वेटीस देण्यासारखं होईल। इंडियन ऑइल कंपनीचं जो रेट दिलं जाते तेच HPCने आम्हाला द्यावं, दिलं तर आम्ही काम करणार, नाही तर आम्ही काम करणार नाही। सप्टेंबर 2011 ला संपलेला करार ₹1.26 प्रति किलोमीटर या दरानं होता।
तो 3 रुपये 5 पैसे व्हावा अशी वाहतूकदारांची मागणी होती, पण ती फेटाळण्यात आली आहे. अजून तरी HP कंपनीकडून वाटाघाटींना सुरुवात झालेली नाही, त्यामुळे हा पेच लवकर सुटण्याची चिन्ह नाहीत. याचा फटका सर्वसामान्यांना बसतो का हे येत्या 2-3 दिवसात समजेलच. हिंदुस्थान पेट्रोलियमच्या पलूस तालुक्यातील हजारावाडी इथल्या डेपोतून कोल्हापूर, सांगली आणि इतर 5 जिल्ह्यांचा हिंदुस्थान पेट्रोलियमचा पेट्रोल पुरवठा होतो. पण टँकरच्या कंत्राटावरून गेले काही दिवस संप पुकारला असल्या कारणानं हा पुरवठा विस्कळीत झाल्याचं दिसून येतं. कंपनीनं त्याची झळ ग्राहकांना बसू नये यासाठी वाशी, सोलापूर आणि पुणे इथल्या डेपोतून पेट्रोल पुरवठा आणि डिझेल पुरवठा करण्याचा निश्चय केला आहे. पण तो कितपत व्यवहार्य ठरेल तो येत्या काही दिवसात कळेलच. सर्वसामान्यांना याची झळ बसते का, पेट्रोल टंचाईला समोरं जावं लागतं का, हेही येत्या 2-3 दिवसात स्पष्ट होईल. बी न्यूजसाठी कॅमेरामॅन सुनील ठाणेकरसह अमोल माळी. बातमीपत्राच्या पुढच्या भागात दर्शन शहा या शाळकरी मुलाच्या खून प्रकरणी चारू चांदणेचा जामीन न्यायालयानं फेटाळला. हातकणंगले पोलीस ठाण्याच्या हद्दीत खुलेआम मटका आणि अवैध व्यवसाय, पोलिसांचं सोयीस्कर दुर्लक्ष. मार्केट यार्ड इथल्या जिल्हा आरोग्य तपासणी प्रयोगशाळेत डास आणि दुर्गंधीचं साम्राज्य. या आणि आणखी काही बातम्यांसह भेटूया बातमीपत्राच्या पुढच्या भागात थोड्याच वेळात. इथं लाभते अद्ययावत वैद्यकीय सुविधा. इथं मिळते प्रत्येक झडपेस नवी आशा. इथं ओळखली जाते तुमच्या हृदयाची भाषा. श्री साई कार्डियाक सेंटर, हृदय रुग्णांसाठी सेवाभावी भावनेने कार्यरत कोल्हापुरातील अद्ययावत हॉस्पिटल म्हणजेच महालक्ष्मी हृदयालय प्रायव्हेट लिमिटेड संचलित श्री साई कार्डियाक सेंटर. 25 बेड्सचे सुसज्ज ICCU व क्रिटिकल केअर युनिट, एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी, पेसमेकर, बलून व्हॉल्व्होटॉमी यासाठी अत्याधुनिक कॅथलॅब, बायपास सह सर्व प्रकारच्या हृदय शस्त्रक्रिया करण्यासाठी तज्ञ डॉक्टर्स व प्रशिक्षित नर्सेस यांच्यासह माफक दरात उपचार सेवा. हृदय रुग्णांसाठी वरदायी असणारे 65 बेड्सचे सुसज्ज हॉस्पिटल म्हणजे श्री साई कार्डियाक सेंटर, राजारामपुरी 6वी गल्ली, कोल्हापूर. इथं ओळखली जाते तुमच्या हृदयाची भाषा. बंगला बांधायचा असो वा जनसामान्यांचा निवारा, त्यासाठी बांधकाम हवं मजबूत आणि भक्कम मजबूतीसाठी महालक्ष्मी TMT. अत्याधुनिक तंत्रज्ञान, कामगारांचं कौशल्य आणि अभ्यासू व्यवस्थापनातून दर्जेदार स्टीलची निर्मिती. महालक्ष्मी TMT जास्त वजन पेलण्याच्या क्षमतेसह भूकंपरोधक, म्हणूनच बांधकाम व्यावसायिकात ख्याती. गुणवत्तापूर्ण स्टीलच्या जणू लवचिक वाती. महालक्ष्मी TMT ISI गुणवत्तापूर्ण, अश्युरन्स ऑफ क्वालिटी. वैशिष्ट्यपूर्ण कट अँड बेंड तंत्रज्ञानानं तयार होणारे 24 मीटर पर्यंतचे अखंड बार्स. महालक्ष्मी TMT बार्स. भक्कमतेला, विश्वासाची मजबूतीला, युगायुगांची साथ सदा मिळते. महालक्ष्मी TMT बार्स, नाते अविरत जुळते. आता आपलं उज्ज्वल करिअर आपल्या हाती. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे डॉक्टर बापूजी साळुंखे डिपार्टमेंट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाशी संलग्न असलेला हॉस्पिटॅलिटी आणि टुरिझम स्टडीज मध्ये BSc कोर्स, महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त हॉटेल मॅनेजमेंट आणि केटरिंग टेक्नॉलॉजी तसंच कुकरी, बेकरी आणि कन्फेक्शनरी यामध्ये 1 वर्ष कालावधीचा सर्टिफिकेट कोर्स, व्यक्तिशः तसंच व्यावसायिक प्रशिक्षण देणारी नामवंत संस्था, कुशल प्राध्यापक वर्ग, प्रशस्त कार्यशाळा, नामांकित शेफचं मार्गदर्शन, शिका आणि कमवा योजना, नोकरीसाठी विद्यार्थ्यांना संपूर्ण सहाय्य, शिवाय अत्यंत प्रशस्त व प्रगत कॅम्पस, खास मुलींसाठी हॉस्टेल सुविधा तसंच अत्याधुनिक किचन्स, बेकरी आणि कन्फेक्शनरीज लॅब, हाऊसकीपिंग आणि फूड अँड बेवरेज वर्कशॉप. याबरोबरच कॅम्पस इंटरव्ह्यू मार्फत विद्यार्थ्यांसाठी पंचतारांकित हॉटेल्स व क्रूज लाईनवर नोकरी प्राप्त करून देणारी हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीतील अग्रगण्य प्रशिक्षण संस्था डॉक्टर बापूजी साळुंखे डिपार्टमेंट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, 2130 E वॉर्ड, ताराबाई पार्क, कोल्हापूर. फोन 0231 2 666 337. वाढत चालली महागाई, मात्र गुरुदत्तने आणली साड्यांना स्वस्ताई. गुरुदत्त साडी सेंटरने आपल्या असंख्य ग्राहक वर्गासाठी सुरू केला आहे अभूतपूर्व असा साड्यांचा भव्य सेल. अविश्वसनीय अशा फक्त ₹65 मध्ये. ₹65 पासूनच पुढच्या किमतीत खरेदी करा अनेक पॅटर्नच्या नवनवीन साड्या. ₹75 सेमी इटालियन तसेच
6,000 रुपयांची साडी 3,000 रुपयात, 3,000ची 1,500 आणि 1,500ची 750 रुपयात. कांजीवरम, पैठणी, चंदेरी, कांची सिल्क, पार्टीवेअर साड्यांची तसेच ड्रेस मटेरियल, लाछा, घागरा चोलीची नाविन्यपूर्ण मालिका निम्म्या किमतीत. आहेरासाठी व लग्न जथ्यासाठी लागणाऱ्या अनेक प्रकारच्या मनपसंत व्हरायटी योग्य किमतीत. गुरुदत्त साडी सेंटरच्या भव्य दालनातील साड्यांचा फ्रेश स्टॉक पाहण्याचा अनुभव घ्या आणि मगच खरेदी करा. फक्त ₹65 पासून साड्या घेऊन चला. 10 जुलै पासून गुरुदत्त साडी सेंटर, गाळा नंबर 18 व 19, गुरु नानक मार्केट, गांधीनगर. आणि आता गुरुदत्त साडीची नवी ऑफर. रोज पहिल्या 35 महिला खरेदीदारांना परकर मिळेल फक्त 1 ते 35 रुपयात. महिलांची गरज, गुरुदत्तची ऑफर सरस. उज्ज्वल करिअरसाठी शिक्षणाचा पाया भक्कम हवा, जो मिळतो कीर्ती क्लासेस मध्ये. IIT, JEE मेन्स आणि ऍडव्हान्स, नीट, बीट्स, VIT इत्यादी प्रवेश परीक्षांसाठी आणि 11वी 12वी PCMB साठी प्रवेश सुरू. 4 मजली प्रशस्त इमारत, हवेशीर क्लासरूम्स, कम्प्युटराइज्ड नोट्स, टेस्ट सिरीज, सुसज्ज ग्रंथालय आणि उच्च विद्या विभूषित संशोधक, अनुभवी तज्ञ प्राध्यापक डॉक्टर VK जोशी सर स्वतः सर्व विषय शिकवतात. म्हणून तर आजवर कीर्ती क्लासेसचे शेकडो विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले, उज्ज्वल करिअरचे मानकरी बनले. यावर्षी KVPI ही मानाची स्कॉलरशिप मिळवणारा आणि IIT मध्ये प्रवेश मिळवणारा ब्रह्मेश जोशी हा कोल्हापुरातील एकमेव विद्यार्थी कीर्ती क्लासचाच. असेच हजारो गुणवंत विद्यार्थी बनवण्यासाठी कटिबद्ध आहे कीर्ती क्लासेस. कारण आम्ही जाणतो, शिक्षण म्हणजे नव्हे बाजार. कीर्ती क्लास आहे ज्ञानदानाचा वसा आणि विद्यार्थ्यांचा आधार. कीर्ती क्लासेस. तुझ्यासाठी तुझ्या सासूबाईंनी खास नेकलेस आणलाय. नेकलेस मी घेत नाही. आऊ! नेकलेस मी घेते, सांगा मी येते. जीवनातील मंगल घटिकांना 52 कशी सोन्याचं झगमगतं कोंदण. घरच्या लक्ष्मीचा सुवर्ण सन्मान. सुबकता आणि सौंदर्य. अभय नारायण पोद्दार, गंगावेश, कोल्हापूर. देशातील सर्वात मोठा उद्योग कृषी उद्योग. 10वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना कृषी क्षेत्रात करिअर करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे कृषी तंत्रनिकेतन ॲग्रो पॉलिटेक्निक कळे. लवकरच स्थलांतरित होत आहे प्रशस्त, भव्य आणि सुसज्ज अशा नव्या वास्तूमध्ये. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी मान्यताप्राप्त, माऊली शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कृषी तंत्र विद्यालय कळे आता बनलं आहे कृषी तंत्रनिकेतन कळे. 3 वर्षाच्या महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त कृषी तंत्रज्ञान अभ्यासक्रमाचे फायदे. 12वी समकक्ष कृषी आणि संलग्न शाखेच्या पदवी अभ्यासक्रमाच्या 2ऱ्या वर्षाला थेट प्रवेश. BSc ॲग्री, हॉर्टिकल्चर, फॉरेस्ट, फिशरीज, बायोटेक्नॉलॉजी, ॲग्रिकल्चर बिझनेस मॅनेजमेंट, होम सायन्स अभ्यासक्रमाच्या 2ऱ्या वर्षाच्या प्रवेशासाठी 20% जागा राखीव. शासकीय आणि निमशासकीय संस्थांमध्ये नोकरीची संधी. तसेच स्वस्त कृषीवर आधारित उद्योगधंद्यांसाठी उपयुक्त. अनुसूचित जाती जमाती आणि मागासवर्गीयांसाठी 100% फी सवलत. इतर मागासवर्गीयांसाठी 50% फी सवलत. प्रवेशासाठी संपर्क प्राचार्य कृषी तंत्रनिकेतन कळे, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर. परिपूर्ण नवरदेव बनण्यासाठी महालक्ष्मी ॲपरल्स, राजारामपुरी, 4थी गल्ली, कोल्हापूर. घर म्हणजे नव्हेच नुसत्या 4 भिंती, तर तिथं हवी जवळीक निसर्गाशी. मन आणि शरीर प्रफुल्लित करणारा निळ्या तलावाचा सहवास. व्यायाम, योगा,
खेळ यांची अत्याधुनिक साधनं आणि 100% समाधान देणारी घराची परिपूर्ण रचना. म्हणूनच आपली पावलं वळणार आहेत रंकाळा तलावाशेजारी हरिओम नगर जवळ उभ्या राहणाऱ्या ब्ल्यू रिज या गृहनिर्माण प्रकल्पाकडे. कोल्हापुरात प्रथमच पोडियम पद्धतीनं पार्किंग सह सर्व सुविधा देणाऱ्या आणि आपल्या स्वप्नातील घराची संकल्पना प्रत्यक्षात साकारणाऱ्या ब्ल्यू रिज मधील फ्लॅटसाठी मिळेल राष्ट्रीयकृत बँकेकडून अर्थसहाय्य. ऑफिस संपर्क स्पार्कल बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेड 250B/35A यशवंत पार्क, नागाळा पार्क, राजहंस प्रिंटिंग प्रेस जवळ कोल्हापूर. साईट संपर्क ब्ल्यू रिज प्रोजेक्ट, रिव्हिजनल सर्वे नंबर 1104, प्लॉट नंबर 4, हरिओम नगर, अंबाई टँक जवळ कोल्हापूर. अस्सल विना पावडर दूध, शाहू दूध सर्वत्र उपलब्ध. जब दिल चाहे HP चाय, जब दिल चाहे HP चाय. कुछ खास हो जाए जब दिल चाहे खास बात खास सुगंध, खास बात खास उमंग. जब दिल चाहे HP चाय. जब दिल चाहे जब दिल चाहे जब दिल चाहे HP चाय, वाकई कुछ खास चाय. समारंभ, उत्सव अशा निरनिराळ्या कार्यक्रमात तुमच्या व्यक्तिमत्वाला आणखी झळाळी देतात स्वस्तिक ज्वेलर्स. मनमोहक 1 आणि 2 ग्रॅम मधील अप्रतिम डिझाईन्सचं अनोखं शोरूम स्वस्तिक ज्वेलर्स. पारंपरिक आणि फॅशनेबल 1 आणि 2 ग्रॅमच्या ज्वेलरीसाठी सुप्रसिद्ध असणारे स्वस्तिक ज्वेलर्स तुमच्या सोनेरी स्वप्नांना पूर्ण करतात तुमच्या बजेटमध्ये. याशिवाय इथं चोख सोन्या चांदीचे दागिने ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळतात. तुमच्या राशीप्रमाणे नवग्रहाचे खडे आणि अँटिक वस्तू देखील इथं उपलब्ध आहेत. कैलासवासी बाबूराव केरबा जाधव यांच्या सराफी पिढ्यांची 75 वर्षांची सुवर्ण परंपरा स्वस्तिक ज्वेलर्स. 286 डी वॉर्ड कसबा गेट गंगावेश कोल्हापूर. फोन 2549317 आणि 9420301317. Exhibitions, sports event, political event, corporate event, stage shows, product launching. Events are not just events, it's an investment. And we help prosper your investment. Creative, a leading event management company in South Maharashtra. Contact number 0231 265 0907 and 9921 662266. Our website www.creativesindia.com. अत्याधुनिक उपकरणांद्वारे हृदयरोगाचं पूर्वनिदान करून त्यासाठी अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी तसेच हृदयाला असलेलं छिद्र आता विनाछेद शस्त्रक्रियेनं बंद करण्याची किमया साधली आहे डॉक्टर अडनाईक यांनी.
त्यांच्याच मार्गदर्शनाखाली सुरू झालंय स्वस्तिक हॉस्पिटल. अतिरक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, बालकांचे जन्मजात हृदयविकार यावर कुशल आणि आधुनिक उपचार. अत्याधुनिक उपकरणांनी आणि तज्ञांनी सुसज्ज ICU. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरवलेले तज्ञ डॉक्टर अर्जुन आडनाईक यांचं प्रमुख मार्गदर्शन. रुग्णवाहिका, पॅथॉलॉजी, डिजिटल एक्स-रे, पेसमेकर, TMT होल्टर अशा सुविधांनी सुसज्ज हॉस्पिटल म्हणजे स्वस्तिक हॉस्पिटल. म्हणूनच तर नवतंत्रज्ञान आणि माणुसकी जपत हृदयावर राज्य करणारे डॉक्टर आडनाईक यांचं स्वस्तिक हॉस्पिटल म्हणजे रुग्णांना नवसंजीवनी. स्वस्तिक हॉस्पिटल, ताराराणी चौक, साई दर्शन हॉटेल मागे, कोल्हापूर. फोन 2535373. पक्वानांचा महारथी हॉटेल सारथी. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी एक भव्य इमारत, जणू आरसे महाल. निसर्ग सानिध्याचा आभास देणार. कोल्हापूरच्या वैशिष्ट्यांची आणि इतिहासाची चुणूक दाखवणारी चित्रनगरी. सज्ज आहे आपल्या क्षुधा शांतीसाठी अगदी प्रसन्न मनाने. प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंट. सारथी प्युअर व्हेज. पंजाबी, चायनीज, महाराष्ट्रीयन ज्युसेस आणि आईस्क्रीम्स ही. कुशल व्यवस्थापनाखाली अगत्याची आपलेपणाची सेवा. चिमुकल्यांसाठी एंटरटेनिंग गेम्स. स्वच्छ, सुंदर, भव्य डायनिंग व्यवस्था. पार्किंग, लिफ्ट, AC, नॉन AC आणि पार्सल सुविधा असणारं फॅमिली रेस्टॉरंट. सारथी प्युअर व्हेज. पक्वानांचा महारथी हॉटेल सारथी. ईगल प्राइड, पहिला मजला, मिरजकर तिकटी, मंगळवार पेठ, कोल्हापूर. मर्सिडीज बेन्झ ब्रँडची शान, तुमचा अभिमान आणि आता बचतीचं समाधान. मर्सिडीज C क्लास आणि E क्लास वर स्टार अजिलिटी ऑफर. 5% रक्कम आता आणि 50% 3 वर्षांनी भरा. C क्लास वर फ्लेक्सॉनॉमिक्स ऑफर. 0% व्याज आणि हप्ता फक्त 56,444 रुपये. आजच रेसिडेन्सी क्लब मधल्या BU भंडारी शोरूमला या आणि वर्ल्ड क्लास मर्सिडीज बेन्झ तुमच्या दारात झळकू द्या. BU भंडारी. कॉन्टॅक्ट 8805067555. दिवसाचा पवित्र प्रारंभ करील कागलचा ओंकार बंब. ओंकार बंब म्हणजे कमी वेळेत कमी जळणात भरपूर पाणी. वापरण्यास सोपा, जळण घालण्यासाठी कप्पा. कोणतंही जळण वापरा. नारळाच्या झावळ्या, बागेतील शेतातील केर कचरा, शेडी, लाकूड, अगदी काहीही. पाण्याचं तापमान दाखवण्यासाठी टेम्परेचर मीटरची सोय. धूर उंचीवर काढता येतो. बाथरूम शॉवरला गरम पाणी घ्या. उत्तम घडण आणि पावडर कोटिंगमुळे दीर्घायुषी. शिवाजी विद्यापीठानं प्रमाणित केलेला कागलचा ओंकार बंब. हजारो ग्राहकांचा विश्वास, समाधानी, आनंदी खास. आपणही आनंदात सहभागी होऊया. कागलचा ओंकार बंब घरी घेऊन जाऊया. ओंकार बंब, मेन रोड, कागल. फोन 2434427. बातमीपत्राच्या या भागात आपलं स्वागत. आता नजर टाकूया राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील काही विशेष घडामोडींवर. झारखंडच्या पाकुर इथं पोलिसांच्या पथकावर नक्षलवाद्यांचा हल्ला. SP अमरजीत बलिहारसह 7 पोलीस शहीद. इशरत जहा बनावट एन्काउंटर प्रकरणी CBI बुधवारी गुजरात हायकोर्टात चार्जशीट दाखल करणार. उत्तराखंडात अजूनही 11,600 भाविक बेपत्ता. संयुक्त राष्ट्रसंघातर्फे आकडेवारी जाहीर. राज्यातल्या 8 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या. मुंबई पुणे जुन्या महामार्गाजवळ अवैधरित्या साठवलेलं 82 टन धान्य जप्त. रोख रक्कम, हिरे, सोने घेऊन मुंबईतून गुजरातला जाणारे 4 ट्रक पोलिसांच्या ताब्यात. मंत्रालय नूतनीकरणानंतर केबिन मिळणार नसल्यानं 1000 मंत्रालयीन सचिवांचा 16 जुलैपासून सामूहिक रजेचा इशारा. मुंबईतले रस्ते धोकादायक, इमारतींसाठी महापालिका स्तरावर SIT स्थापन करा. भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांची मागणी. राज्यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ठिबक सिंचन सक्तीचं करणार मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण. भाजप आमदार धनंजय मुंडेंचा आमदारकीचा राजीनामा. राष्ट्रवादीच्या तिकिटावर गोपीनाथ मुंडेंविरोधात लोकसभा निवडणूक लढवणार. आता पाहूयात इतर बातम्या. देवकर पाणंद इथल्या दर्शन शहा या शाळकरी मुलाचा डिसेंबर 2012 मध्ये खंडणीसाठी अपहरण करून खून करण्यात आला होता. या खून प्रकरणी पोलिसांनी योगेश उर्फ चारू चांदणे याला अटक केली होती. त्यानं जामीन मिळवण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. मात्र आरोपी हा साक्षीदारांवर दबाव आणण्याची शक्यता गृहीत धरून न्यायालयानं त्याचा जामीन फेटाळला.
देवकर पाणंद परिसरातील सुश्रुषा नगरीतील दर्शन शहा या 10 वर्षाच्या शाळकरी मुलाचं 25 तोळे सोन्याच्या खंडणीसाठी अपहरण करून त्याचा खून करण्यात आला होता. या प्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी योगेश उर्फ चारू आनंदा चांदणे याला अटक केली होती. त्याने या खुनाची कबुली दिली होती. पोलीस कोठडीनंतर त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत झाली होती. त्यानंतर त्यानं जामीन मिळवण्यासाठी न्यायालयात अर्ज केला होता. याबाबतची सुनावणी अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश MP तिडके यांच्यासमोर शनिवारी झाली होती. मात्र योगेश चांदणेला जामीन मिळाला तर तो पुरावा नष्ट करेल, त्यामुळे त्याला जामीन मंजूर करू नये असा युक्तिवाद विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी न्यायालयात केला होता. त्यानंतर याबाबतचा निर्णय आज न्यायालयानं दिला. संशयित आरोपी योगेश उर्फ चारू चांदणे हा या खून प्रकरणातील साक्षीदार असणाऱ्या लहान मुलांवर दबाव टाकण्याची शक्यता आहे. तसंच खंडणीसाठी अपहरण आणि खून ही बाब गंभीर स्वरूपाची असल्यानं न्यायालयानं योगेश उर्फ चारू चांदणेचा जामीन अर्ज फेटाळून लावला. कोल्हापूर जिल्ह्यात मटक्याचा जणू पेवच फुटला आहे. याबाबत बी न्यूजनं मटक्याचा पर्दाफाश करूनही पोलीस दलानं मटकेवाल्यांविरोधात गंभीर कारवाई केलेली दिसत नाही. हातकणंगले पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर आणि हातकणंगले वडगाव रोडवर असणाऱ्या पानटपरीवर मटका बुकी जोरात सुरू आहे. या पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध व्यवसायानं स्तोम माजलं असूनही याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केलं जात आहे. हातकणंगले पोलीस ठाणे हे तहसीलदार कार्यालयाच्या आवारात आहे. या पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनेक मोठी महसुली गावं येतात. हातकणंगले पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर वडगाव रोडवर पानपट्टीच्या खोक्यात मटका बुकी सुरू आहे. या ठिकाणी पोलिसांचाही राबता आहे. या पानपट्टीपासून काही अंतरावर ट्रॅफिक हवालदार थांबलेला असतो. त्याचाही व्यवहार याच पानपट्टीतून चालतो. नवीन पोलीस अधिकाऱ्यानं कार्यभार हातात घेऊनही कोणतीही सुधारणा झालेली नाही. या ठाण्याच्या हद्दीतील हेरले, रुकडी, मुडशिंगी, हातकणंगले, कुंभोज, आळते, कोरोची, तारदाळ, रुई या ठिकाणी मटका आणि गावठी दारूचे अड्डे बिनधास्त सुरू आहेत. मुडशिंगे आणि माणगाववाडीमध्ये मोठ्या प्रमाणात जिल्ह्याला पुरवठा करणारी गावठी दारू उत्पादित करून दिवसाढवळ्या स्कूटरवरून वितरित केली जातीये. हातकणंगले पोलीस ठाण्यावर अवैध व्यावसायिक एजंटांचं वर्चस्व निर्माण झालं असून वरिष्ठ मात्र मूग गिळून गप्प आहेत. राजरोसपणे सुरू असणाऱ्या मटक्यामुळे सर्वसामान्य जनता हैराण झाली आहे. शालेय विद्यार्थीही झटपट पैसे मिळवण्यासाठी या मटक्याकडे वळतायत. अवैध व्यवसाय आणि एजंटगिरीवर कारवाई झाली नाही तर सामुदायिक आंदोलन करण्याच्या हालचाली नागरिकातून सुरू आहेत. सर्वसामान्य आणि भाविकांना देवदर्शन आणि सृष्टी सौंदर्य घडवून आणणारी सुनील टूर्स अँड ट्रॅव्हल्स ही यात्रा कंपनी आहे. अल्पावधीतच या कंपनीनं कोल्हापूर, बेळगाव, गोवा, हुबळी, रत्नागिरी जिल्ह्यात आपला वेगळा ठसा उमटवला आहे असं मत शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी केलं. अमरनाथ यात्रेकरूंना निरोप देतेवेळी ते बोलत होते. राजारामपुरी 11वी गल्लीतील सुनील टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भाविकांसाठी कोल्हापूर ते अमरनाथ या यात्रेचं आयोजन केलं आहे. याला कोल्हापुरातील भाविकांकडून चांगला प्रतिसाद लाभला. 110 भाविकांनी अमरनाथ यात्रेसाठी नोंदणी केली आहे. अमरनाथ यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांना शुभेच्छा आणि निरोप देण्याचा कार्यक्रम आज कोल्हापुरातील रेल्वे स्थानकावर संपन्न झाला. सुनील ट्रॅव्हलचे संस्थापक सुनील पसारे यांनी अमरनाथ यात्रेचं हे 14वं वर्ष असून सर्वसामान्य लोकांना सर्व सुविधा, सुरक्षितता आणि परवडेल अशा अल्पदरात यात्रेचं आयोजन केलं जातं असं सांगितलं. यावर्षी कुरुंदवाड, निपाणी, राधानगरी, शाहूवाडी परिसरातील 110 भाविकांनी अमरनाथ यात्रेत सहभाग घेतल्याचंही त्यांनी नमूद केलं. यात्रेतील ज्येष्ठ भाविक पैठणकर यांचा शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. तसंच सर्व भाविकांना गुलाब पुष्प देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी दिलीप जाधव, संकेत पसारे, प्रमोद हसबनीस, सुनील सरदार, अभिजित पसारे यांच्यासह अमरनाथ यात्रेकरू उपस्थित होते. कृषी दिनाचं महत्त्व प्रत्येक शेतकऱ्याला कळलं पाहिजे. शासनाच्या विविध योजना घराघरापर्यंत पोहोचवून शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावेल तरच खऱ्या अर्थानं कृषी दिन साजरा झाला असं म्हणता येईल असं प्रतिपादन पंचायत समितीचे उपसभापती अजित पवार यांनी व्यक्त केलं. राधानगरी इथं कृषी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. राधानगरी पंचायत समितीच्या वतीनं कृषी दिन साजरा करण्यात आला. हरित क्रांतीचे जनक स्वर्गीय वसंतरावजी नाईक आणि बळीराजाच्या प्रतिमेचं पूजन सभापती वंदना पाटील, उपसभापती अजित पवार, गटविकास अधिकारी यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी भात आणि ऊस पीक स्पर्धेमध्ये चांगलं पीक घेतलेल्या शेतकऱ्यांचा गौरवही करण्यात आला. शासनानं कृषी क्षेत्राला प्रेरणा देण्यासाठी आधुनिक पद्धतीनं शेती करण्यासाठी विविध योजना शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाऊन पोहोचल्या पाहिजेत. वर्षातून एक दिवस कृषी दिन साजरा करण्यापेक्षा सातत्यानं शेतकऱ्याला मार्गदर्शन केलं तरच भविष्यात शेतकऱ्यांना चांगले दिवस येतील असं उपसभापती अजित पवार यांनी सांगितलं.
यावेळी पंचायत समिती कृषी विभागामार्फत विद्युत मोटारी, डिझेल इंजिन, पीव्हीसी पाईप, औषध फवारणी पंप आणि शेती उपयुक्त साहित्यांचं वाटप करण्यात आलं. कार्यक्रमाला पंचायत समिती सदस्य प्रल्हाद पाटील, डॉक्टर सुभाष इंगवले, कृषी अधिकारी SP भोई, रवींद्र रानगे, डॉक्टर AB माळवी, SP पाटील, SS शिंदे, उपअभियंता SB पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. मार्केट यार्ड इथं जिल्हा आरोग्य तपासणी प्रयोगशाळा आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीने या प्रयोगशाळेच्या इमारतीच्या बाजूला सांडपाण्याच्या निर्गतीसाठी अद्याप गटार बांधलेली नाही. त्यामुळे या प्रयोगशाळेतच डास आणि दुर्गंधीचं प्रमाण वाढलं आहे. कोल्हापुरातील मार्केट यार्ड इथं कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात जिल्हा आरोग्य तपासणी प्रयोगशाळा कार्यरत आहे. या प्रयोगशाळेत जिल्ह्यातील विविध प्रकारचं पाणी, अन्न आणि औषध प्रशासन विभागाशी संलग्न सर्व खाद्य आणि पेयाची तपासणी केली जाते. त्यामुळे या प्रयोगशाळेचा आजूबाजूचा परिसर स्वच्छ असणं आवश्यक आहे. मात्र बाजार समितीनं या प्रयोगशाळेच्या इमारतीच्या सभोवताली असणारी गटर बांधली नसल्यानं या ठिकाणी सांडपाणी आणि पावसाचं पाणी साठून राहत आहे. 15 दिवसांपूर्वी या ठिकाणी गटर घालण्यासाठी बाजार समितीच्या वतीनं खुदाई करण्यात आली आहे. मात्र समितीच्या दिरंगाईमुळे आज अखेर या ठिकाणी गटर बसवण्यात आलेलं नाही. परिणामी या ठिकाणी सांडपाणी आणि पावसाच्या पाण्यामुळे या परिसरात चिखल आणि दुर्गंधीचं साम्राज्य पसरलंय. त्याचबरोबर डासांचा प्रादुर्भाव वाढलाय. या अस्वच्छतेमुळे प्रयोगशाळेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना काम करणं अवघड बनलंय. ज्या प्रयोगशाळेत मानवी आरोग्यासाठी जीवनावश्यक असणाऱ्या गोष्टींची तपासणी होते त्या परिसरातच दुर्गंधीचं साम्राज्य पसरल्यानं मानवी आरोग्यास धोका पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे बाजार समितीनं याकडे लक्ष देऊन त्वरित गटारी बसवाव्यात अशी मागणी नागरिकातून होत आहे. पन्हाळा तालुक्यातील कोतोली इथल्या सप्तरंग सेल्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या वतीनं ग्राहकांसाठी भेटवस्तू बक्षीस योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेतील सोडतीमध्ये पन्हाळा तालुक्यातील घोटवडे इथले सरदार चांदसाहेब अत्तार हे पहिल्या क्रमांकाच्या नॅनो कारचे मानकरी ठरले. दुसऱ्या क्रमांकाचं प्लॅटिना गाडीचं बक्षीस लवटेवाडी इथल्या आनंदा बंडोपंत लवटे यांनी पटकावलं. पन्हाळा तालुक्यातील कोतोली इथल्या सप्तरंग सेल्स प्रायव्हेट कंपनीच्या वतीनं गेल्या 6 महिन्यांपासून ग्राहक सभासदांसाठी भेटवस्तू बक्षीस योजना सुरू केली आहे. प्रत्येक महिन्याला दिलेल्या कुपनमधून सोडत काढून विजेत्यांना बक्षिसं दिली जातात. सप्तरंग सेल्सच्या वतीनं काढण्यात आलेल्या सोडतीमध्ये पहिला क्रमांक पन्हाळा तालुक्यातील घोटवडे इथल्या सरदार चांदसाहेब अत्तार यांनी पटकावला. अत्तार हे नॅनो गाडीचे मानकरी ठरले. दुसऱ्या क्रमांकाचे विजेते लवटेवाडी इथले आनंदा बंडोपंत लवटे ठरले. त्यांना प्लॅटिना गाडी भेट म्हणून देण्यात आली. नणुंद्रे इथल्या संपदा बाजीराव पाटील यांना LCD TV, पन्हाळा इथल्या कृष्णात खामकर यांना सोफा सेट, कोतोली इथले सागर वरपे, गीता पाटील यांना TV, सविता सुतार आणि रामचंद्र पाटील हे वॉशिंग मशीनचे मानकरी ठरले. या बक्षीस सोडतीमध्ये मिळालेली सायकल, मोबाईल अशी बक्षिसं कंपनीचे मुख्य प्रवर्तक राहुल गायकवाड, सरदार गायकवाड यांच्या उपस्थितीत भाग्यवान विजेत्यांना देण्यात आली. या कंपनीचे ग्राहक कोल्हापूर, राजापूर, रत्नागिरी या ठिकाणचे आहेत. बक्षीस वितरण समारंभाला कंपनीचे संचालक रामचंद्र चौगुले, सरदार गायकवाड, युवराज पाटील, विजय पाटील, दिलीप कळेकर, प्रदीप खोत उपस्थित होते. सप्तरंग सेल्सच्या ग्राहक सभासदांनी अंतिम भेट वस्तूसाठी कंपनीच्या कोतोली इथल्या कार्यालयाशी संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलंय. जिल्हा परिषदेतील वर्ग 4च्या रिक्त पदाच्या लेखी परीक्षेत गैरप्रकार झाल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं केला आहे. या भरती प्रक्रियेची चौकशी करावी अशी मागणी पक्षाच्या वतीनं मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे करण्यात आली. कोल्हापूर जिल्हा परिषदेतील रिक्त पदांच्या भरतीसाठी 22 जून रोजी लेखी परीक्षा घेण्यात आली. शिपाई पदाच्या लेखी परीक्षेमध्ये गैरप्रकार झाल्याचा आरोप करत या भरती प्रक्रियेची चौकशी करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं केली आहे. मागणीचे निवेदन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर दीपक म्हैसेकर यांना देण्यात आलंय. परीक्षेला बसलेल्या उमेदवारांना मिळालेल्या गुणांची फेरपडताळणी करावी किंवा परीक्षाच पुन्हा घ्यावी अशी मागणी पक्षाच्या वतीनं केली आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष अभिजित साळोखे, शहर अध्यक्ष राजू दिंडोरले यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. कोणताही व्यवसाय यशस्वी होण्यासाठी आर्थिक व्यवस्थापन सर्वाधिक महत्त्वाचं आहे. पण ही बाब समजली नसल्या कारणानंच अनेक व्यावसायिकांची प्रगती खुंटलेली दिसून येते. त्यामुळे व्यवसायांच्या आणि पर्यायानं देशाच्या विकासासाठी आर्थिक व्यवस्थापन गरजेचं असल्याचं मत गुंतवणूक तज्ज्ञ डॉक्टर अनिल लांबा यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केलं. कोल्हापुरातील वर्ल्ड पॉवर या पुस्तकालयाच्या वतीनं लेखक आणि वाचक यांच्यात संवाद घडवून आणण्याच्या उपक्रमाला प्रारंभ करण्यात आलाय. याची सुरुवात रोमान्सिंग द बॅलन्स शीट या पुस्तकाचे लेखक डॉक्टर अनिल लांबा यांच्या वार्तालापानं झाली. यावेळी पत्रकारांशी बोलताना लांबा म्हणाले, व्यवसाय अडचणीत येण्यामागं तांत्रिक अज्ञान, मार्केटिंगचा अभाव किंवा कामगारांचे प्रश्न ही मुख्य कारणं आहेत. पण सध्याचा अभ्यास केल्यास 95% व्यवसाय बंद पडण्यामागं केवळ आर्थिक गैरव्यवस्थापन कारणीभूत असल्याचं स्पष्ट झालंय.
कोणतीही संस्था किंवा कंपनीत काम करणारा प्रत्येक व्यक्ती जर आर्थिक साक्षर असेल तर कंपनीची प्रगती होण्यास विलंब लागत नाही. पण यासाठी लोकांची मानसिकता आणि आर्थिक घडामोडींकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्याची गरज असल्याचं मत लांबा यांनी व्यक्त केलंय. आर्थिक साक्षरता ही मोहीम आपण राबवत असून त्याची व्याप्ती वाढवणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं. यावेळी वर्ल्ड पॉवरचे अनिल मेहता, शरण बिरादर आदी उपस्थित होते. सीपीआर मधील नवीन परिचारकांना मागील 3 महिन्यांपासून पगार देण्यात आलेला नाही. हा प्रलंबित पगार त्वरित द्यावा या मागणीसाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनच्या वतीनं आजपासून ठिय्या आंदोलन करण्यात येणार होतं. मात्र सीपीआर प्रशासनानं परिचारकांचे पगार 10 जुलैपर्यंत देण्याचं पत्राद्वारे कळवल्यानं हे आंदोलन तात्पुरतं स्थगित करण्यात आलंय. सीपीआर हे वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन प्रशासनाकडे वर्ग करण्यात आला आहे. 2006 पासून संशोधन प्रशासनाकडून परिचारिका संवर्ग आणि 2012 साली अधिपरिचारिकांची भरती करण्यात आली आहे. या परिचारिकांची गेल्या 3 महिन्यांपासून सीपीआरमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र या 3 महिन्यात या परिचारिकांना पगारच दिलेला नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना आर्थिक समस्यांना तोंड द्यावं लागतंय. पगाराबाबत प्रशासनाकडे चौकशी केली असता उडवाउडवीची उत्तरं मिळत आहेत. याचा निषेध म्हणून महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनच्या वतीनं सीपीआर इथं आजपासून ठिय्या आंदोलन करण्यात येणार होतं. मात्र सीपीआर प्रशासनानं नवीन परिचारिकांचे पगार 10 जुलैपर्यंत देण्यात येणार असल्याचं पत्र दिलंय. त्यामुळे हे आंदोलन तात्पुरतं स्थगित करण्यात आलंय. प्रशासनानं दिलेल्या मुदतीत पगार न दिल्यास ठिय्या आंदोलन करणार असल्याचा इशारा फेडरेशनच्या वतीनं देण्यात आलाय. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित डॉक्टर बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीमध्ये शिक्षण घेणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या विद्यार्थ्यांमध्ये राज्य तंत्र शिक्षण मंडळाकडून गुणवत्ता शिष्यवृत्ती मिळालेल्या विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित डॉक्टर बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी तंत्रशिक्षण मंडळाच्या शिष्यवृत्तीमध्ये उज्ज्वल यश मिळवलंय. या गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांचा संस्थेचे कार्याध्यक्ष अभयकुमार साळुंखे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसंच शिष्यवृत्तीचा 7,000 रुपयांचा धनादेश प्रत्येक विद्यार्थ्याला देण्यात आला. यामध्ये मुकुल बक्षी, प्रणित हंसनाळे, अमोल निकम, सुनील धस, प्रांजल फराकटे, विनया जरग, नीलम मोरे या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. शासनाकडून मिळणाऱ्या सर्व शिष्यवृत्त्या इथं दिल्या जात असल्याचं अभयकुमार साळुंखे यांनी सांगितलं. चांगले विचार आणि सुसंस्कार महत्त्वाचे असल्याचंही त्यांनी नमूद केलं. त्याचवेळी निकिता नरसिंघानी, प्रियांका पाटील, निलेश जिट्टे, हर्षवर्धन पाटील, मनोज पाटील, किशोर गाताडे या विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला. या विद्यार्थ्यांना प्राचार्य RG पाटील यांचं सहकार्य लाभलं. कार्यक्रमाला उपप्राचार्य वीरेन भिर्डी, प्राध्यापक AR सावंत, CN नाळे, RK पाटील, सौ SM पवार, SV सुर्वे यांच्यासह शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. भारत सरकारच्या सांस्कृतिक खात्यांतर्गत सेंटर फॉर कल्चरल रिसोर्सेस अँड ट्रेनिंग सेंटरच्या वतीनं जिल्हास्तरीय 3 दिवसीय प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. या शिबिरात व्यक्तिमत्व विकास, जीवन कौशल्य, नृत्य यासह अन्य विषयांवर मार्गदर्शन करण्यात आलं. केंद्र शासनाअंतर्गत सेंटर फॉर कल्चरल रिसोर्सेस अँड ट्रेनिंग सेंटरच्या वतीनं कुरुंदवाड इथं जिल्हास्तरीय 3 दिवसीय प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. या शिबिरात मुख्याध्यापक PR कुलकर्णी यांनी भारतीय संस्कृतीचं रक्षण, संवर्धन आणि संक्रमण करणं हा या प्रशिक्षणामागील उद्देश असल्याचं सांगितलं. VB पुजारी यांनी जीवन कौशल्य, कला शिक्षक सागर बगाडे यांनी कलाविषयक सद्यस्थिती यावर भाष्य केलं. बी न्यूजचे निवेदक तात्यासाहेब मोरे यांनी शिक्षकांचा व्यक्तिमत्व विकास, तर नृत्य विशारद प्राजक्ता कुलकर्णी यांनी नृत्याचा इतिहास आणि कलेचं महत्त्व या विषयावर आपले विचार मांडले. या शिबिरात प्रतीक जोशी या बालकलाकारानं आपल्या अभिनयानं उपस्थितांना थक्क केलं. यावेळी कुरुंदवाडचे उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील, शिरोळचे गटशिक्षण अधिकारी राजाराम काळगे उपस्थित होते. शासनाचं धोरण आणि तंत्रशिक्षण विभागाच्या मनमानी कारभारामुळे तांत्रिक माध्यमिक शिक्षक कर्मचाऱ्यांवर अन्याय होत आहे. हे अन्याय थांबले नाहीत तर आंदोलनाचा भडका उडाल्याशिवाय राहणार नाही असा इशारा तांत्रिक माध्यमिक शिक्षक कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष PB चौगुले यांनी दिला. जयसिंगपूर इथल्या झेले हायस्कूलमध्ये राज्य शिक्षक कर्मचारी अधिवेशनात ते बोलत होते. जयसिंगपूर इथल्या झेले हायस्कूलमध्ये महाराष्ट्र राज्य अशासकीय तांत्रिक माध्यमिक शिक्षक कर्मचारी महासंघाच्या अधिवेशनाचं आयोजन करण्यात आलं होतं. महासंघाचे अध्यक्ष PB चौगुले, SM कुंभार यांच्या हस्ते दीपप्रज्वलन होऊन अधिवेशनाला सुरुवात झाली. यावेळी बोलताना अध्यक्ष चौगुले यांनी कर्मचाऱ्यांवरील अन्यायाचा पाढाच वाचला. शासनाचं धोरण आणि तंत्रशिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार, तांत्रिक माध्यमिक शिक्षक कर्मचाऱ्यांना हीन दर्जाची वागणूक देणं याविरोधात त्वरित तोडगा निघाला नाही तर येत्या पावसाळी अधिवेशनात मुंबई इथं तीव्र आंदोलन करण्याचा इशारा महासंघाचे अध्यक्ष चौगुले यांनी बी न्यूजशी बोलताना दिला.
शासनाचं जे धोरण आहे तंत्र शिक्षण विभागाचं संचालन आहे. तंत्र शिक्षण विभागाचे सगळे जे विभाग आहेत त्यांच्या सगळ्यांचा मनमानी कारभार आहे. प्रत्येक जण प्रत्येक ठिकाणी आपल्या मनाप्रमाणे कारभार करते. लोकांचे पगार होत नाहीत वेळेवर, पगाराच्या ग्रँड उपलब्ध होऊनही पगार वेळेवर दिले जात नाहीत, लोकांच्यापर्यंत माहिती पोचवली जात नाही व्यवस्थित आणि समायोजन केलं जात नाही व्यवस्थित. हे धोरण अतिशय अन्यायकारी धोरण आहे. आम्ही शासनाला विचारांना न्याय दिला नाही. या कर्मचाऱ्यांचं समायोजन योग्य पद्धतीनं जर केलं नाही तर आम्ही येत्या पावसाळ्या दिवसात बेमुदत आंदोलन त्या ठिकाणी करू, तीव्र स्वरूपाचं आंदोलन त्या ठिकाणी करू आणि जोपर्यंत आमचा प्रश्न सुटला जात नाही, मार्गी लागला जात नाही, आम्ही त्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही. शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे तंत्रशिक्षण संपुष्टात येण्याची भीती चौगुले यांनी व्यक्त केली आहे. यावेळी महासंघाचे सचिव SM कुंभार, मुरलीधर गवळी, दादासाहेब लाड, SR कलागते आदींची भाषणे झाली. अधिवेशनाला पुणे विभागातील सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूरसह विविध भागातून तांत्रिक, माध्यमिक शिक्षक, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोल्हापूर महापालिकेच्या हद्दीत खासगी इमारतींवर आणि मोकळ्या जागेवर मोबाईल कंपन्यांचे टॉवर उभारण्यात आले आहेत. हे टॉवर उभारताना महापालिकेची परवानगी घेऊनच बांधकाम करणं अपेक्षित आहे. मात्र शहरात काही मोबाईल टॉवर्स अनधिकृतरित्या उभारले असल्याचं निदर्शनास आलं आहे. विनापरवाना टॉवर्स विहित मुदतीत नियमित करून घेण्यासाठी महापालिकेनं नियमावली जाहीर केली असून संबंधितांनी टॉवर्स नियमित करून घ्यावेत, अन्यथा संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील असा इशारा महापालिकेनं दिलाय. कोल्हापूर शहरात विविध कंपन्यांच्या मोबाईल टॉवर्सची संख्या 238 आहे. त्यापैकी परवानगी असलेले 91 टॉवर्स असून 147 टॉवर्स विनापरवाना उभारण्यात आले आहेत. अनधिकृत टॉवर्सना नियमित करण्यासाठी शासन आणि उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार नियमावली तयार करण्यात आली आहे. या नियमावलीला अधीन राहून संबंधितांनी महापालिकेकडे अर्ज दाखल करण्याचं आवाहन महापालिकेनं केलं आहे. ज्या इमारतींवर मोबाईल टॉवर उभारला जाणार आहे त्या इमारतीच्या बांधकामाविषयी स्ट्रक्चर इंजिनियरकडून स्टॅबिलिटी सर्टिफिकेट घेणं बंधनकारक आहे. आवाजाची तीव्रता तसंच जनरेटर यामुळे होणारा आवाज आणि धूर याबाबत प्रदूषण मंडळाचा ना हरकत दाखला, घरफाळा विभागाचा ना हरकत दाखला आणि दूरसंचार विभागानं विहित केलेल्या सर्व अटींची पूर्तता करत असल्याबाबतचं प्रमाणपत्र सादर करणं बंधनकारक राहणार आहे. अनधिकृत मोबाईल टॉवर धारकांना तसंच जागा मालकांनी विहित मुदतीत टॉवर नियमित करून घेणं गरजेचं आहे, अन्यथा संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा इशारा महापालिकेनं दिलाय. महाराष्ट्रात विविध ठिकाणी टोल वसुली सुरू आहे. कोल्हापुरातही टोल वसुलीची शक्यता आहे. शासनानं टोल रूपी राक्षस कायमचा गाडावा अशी मागणी हिंदू एकताचे संस्थापक अध्यक्ष नारायण कदम यांनी पत्रकार बैठकीत केली. दरम्यान हातकणंगले तहसीलदारांना शिवसेनेच्या वतीनं निवेदन सादर करून कोल्हापुरातील संभावित टोल रद्द करावा अशी मागणी करण्यात आली आहे. 8 जुलै रोजीच्या टोल विरोधी मोर्चात मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन आमदार सुजित मिंडसेकर यांनी केलं आहे. राज्यात ठिकठिकाणी खासगीकरणातून रस्ते विकासाची कामं करण्यात आली आहेत आणि याचा खर्च वसूल करण्यासाठी ठिकठिकाणी टोल नाके बसवण्यात आले आहेत. सध्या राज्यात अनेक ठिकाणी मुदत संपलेल्या टोल वसुली नाक्यांना मुदत वाढ देण्यात येत आहे. यामुळे गैरकारभार आणि भ्रष्टाचाराला निमंत्रण मिळत असल्याचा आरोपही कदम यांनी केलाय. कोल्हापुरातही IRB कंपनीकडून लवकरच टोल वसुली सुरू होणार असल्याच्या वृत्ताचा कदम यांनी समाचार घेतला. संपूर्ण जिल्ह्याचा विचार न करता रस्ते विकास प्रकल्प राबवल्यानं नागरिकांवर अन्याय झालाय. त्यामुळे ही टोल वसुली नागरिकांनी हाणून पाडावी असं आवाहनही नारायण कदम यांनी केलंय. पत्रकार परिषदेला दिलीप भिवटे, चंद्रकांत बराले, लालासाहेब गायकवाड यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. दरम्यान हातकणंगले तालुक्यातूनही टोलला प्रचंड विरोध होत आहे. तालुक्यातील नागरिकांना विविध कामांसाठी वारंवार कोल्हापूरला जावं लागतं आणि टोल भरून शहरात जाणं कुणालाही परवडणारं नाही. त्यामुळे IRBचा टोल नाका कायमस्वरूपी रद्द करावा अशी मागणी शिवसेनेनं केली आहे. आमदार सुजित मिंडसेकर आणि जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी मोर्चाद्वारे येऊन हातकणंगले तहसीलदारांना याबाबतचं निवेदन दिलं. 8 जुलै रोजीच्या टोलविरोधी मोर्चात मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन आमदार सुजित मिंडसेकर यांनी केलंय. यावेळी मंगल चव्हाण, धोंडीराम कोरवी, बाबासो शिंगे, दीपक यादव, हरी पुजारी, सुरेश खोत यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते. बातमीपत्राच्या अखेरच्या भागात राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य कर्मचारी संघटनेच्या वतीनं सोमवारपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू. करवीर निवासिनी अंबाबाई हक्कदार श्रीपूजक मंडळाच्या वतीनं गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप. या आणि आणखी काही बातम्यांसह भेटूया बातमीपत्राच्या अखेरच्या भागात अल्पशा विश्रांतीनंतर. The style, the look, the fashion, the image
gives Venkateshwara Garments, the wide range of ready-mades for kids, women's and specially for men's. Yes, Color Plus, Aero, Wills Lifestyle, US Polo, Izod, Spiker, Mufti, Wrangler, Lee, Ruff, Benetton, CK, FCUK, GAS, Levi's असे अनेक नामवंत इंटरनॅशनल ब्रँड्स एकाच छताखाली. फॉर्मल, कॅज्युअल, प्रीमियमच्या शेकडो व्हरायटीज, सोबत अंडरगार्मेंट्स आणि ॲक्सेसरीज. छोट्यांसह युवतींसाठी इंडियन आणि वेस्टर्न कलेक्शनची एक्सक्लुझिव्ह रेंज. रत्नजडित शेरवानी, पगडी अशी नवरदेवाच्या परिपूर्ण खरेदीसाठीची शाही वस्त्र परंपरा. नाविन्याच्या शोधात असलेल्या हरेक व्यक्तिमत्वासाठी व्यंकटेश्वरा गारमेंट्स, राजारामपुरी, दुसरी गल्ली, कोल्हापूर. भविष्यात देश तसंच परदेशात नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध करून देणाऱ्या नर्सिंग करिअरचं सर्वोत्तम प्रशिक्षण देणारं सावित्रीबाई फुले कॉलेज ऑफ नर्सिंग. नर्सिंगचं परिपूर्ण व्यावसायिक प्रशिक्षण देणारी आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांच्याशी संलग्न असणारी कोल्हापुरातील एकमेव शिक्षण संस्था. 4 वर्ष कालावधी तसंच 50 प्रवेश क्षमतेचा बेसिक BSc नर्सिंग पदवी कोर्स आणि फक्त मुलींसाठी 2 वर्ष कालावधी आणि 20 प्रवेश क्षमतेचा RNM नर्सिंग कोर्स. प्रशस्त कॅम्पस, अनुभवी तज्ञ प्राध्यापक वर्ग, मुलींचे वसतिगृह, सुसज्ज प्रयोगशाळा तसंच ग्रंथालय, सर्वोत्तम रुग्णालयात प्रशिक्षणाची सोय, बस सुविधा आणि भारत सरकारच्या विविध स्कॉलरशिपची उपलब्धता, ज्यांच्या अंतर्गत प्रशिक्षित अनेक विद्यार्थ्यांनी घडवलं आहे आपलं उज्ज्वल करिअर. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचं सावित्रीबाई फुले कॉलेज ऑफ नर्सिंग, ई वॉर्ड, ताराबाई पार्क, कोल्हापूर. फोन 023126689196. हे बघ, घरी गेल्यावर लगेच तयार हो. आज आपण तुझ्या इंजिनिअरिंगच्या ऍडमिशनसाठी कॉलेजात जातोय. पण पप्पा, माझ्या चॉईसेस कॉलेजमध्ये. सॉरी, आय वॉन्ट बेस्ट इन्स्टिट्यूट, जिथं तुझ्या करिअरला परफेक्ट शेप मिळेल. धनंजय महाडिक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स BMAT. इथं आहे वेल एक्सपिरियन्स्ड अँड हायली क्वालिफाईड स्टाफ, ॲडव्हान्स कम्प्युटर लॅब अँड वायफाय कॅम्पस, स्टेट ऑफ द आर्ट लायब्ररी, वेल इक्विप्ड लॅबोरेटरी, इंडस्ट्रियल ग्रेड वर्कशॉप, लोन फॅसिलिटी असिस्टन्स, टू अँड फ्रो बस सर्व्हिस, इंडस्ट्रियल लेवल इन्फ्रास्ट्रक्चर. उज्ज्वल भविष्याची पहाट धनंजय महाडिक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स BMAT. NH4 विकासवाडी, कागल. कॉन्टॅक्ट 02325243977. पण पप्पा, मला BMATला ऍडमिशन घ्यायचं आहे. आपल्याला तिथंच जायचं आहे. येस. सोनेरी किरण, लखलखती आभूषण, सौंदर्यपूर्ण हे जगणं सर्वांना हवं हवस. संस्कृती संपन्न करवीर नगरीमध्ये सौंदर्याची गौरव गाथा आणखी समृद्ध होणार. वात्सल्यपूर्ण वातावरणातील कोल्हापुरातील एक अनोखी शोरूम. सौंदर्याचा नवा पैलू, गोल्ड म्युझियम, सोल ऑफ द गोल्ड, राजारामपुरी, मेन रोड, कोल्हापूर. पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचा कोल्हापुरातील पहिला 11 मजली प्रकल्प वंडर 11. मजबूत आलिशान घर, सुंदर आयुष्यात भर. 7व्या मजल्यापर्यंत रेडी पोझिशन, 8व्या मजल्यापासून बुकिंग सुरू. संपर्क पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. फोन 94 220 43 745 268 83 03. जागतिक दर्जाची नेत्रसेवा देणारं वासन आय केअर. मोतीबिंदू शस्त्रक्रिया पॅकेजेस 6,000 पासून 60,000 पर्यंत. IQ आणि मल्टीफोकल लेन्सवर खास सूट. तसंच चष्म्यापासून कायमस्वरूपी मुक्ती मिळण्यासाठी अत्याधुनिक मशीनद्वारे अवघ्या काही मिनिटातच पूर्णतः सुरक्षित आणि वेदनारहित उपचार. यासाठी ऍडमिट होण्याचीही गरज नाही. वासन आय केअर हॉस्पिटल, स्टेशन रोड, कावळा नाका, कोल्हापूर. फोन 0231 39 89 000. कोल्हापूर बदलतंय. हा, विश्वकर्मा बिल्डर्सच्या खानविलकर पेट्रोल पंपालगत नागाळा पार्क इथल्या साईटवर येताच तुम्हीही म्हणाल,
होय, कोल्हापूर बदलतंय. 2 आणि 3 BHK फ्लॅट सोबत 100 फुटी रस्ता, स्विमिंग पूल, टेनिस कोर्ट, लॉन, जॉगिंग ट्रॅक, लँडस्केप गार्डन, क्लब हाऊस, चिल्ड्रन पार्क, सारं काही विश्वकर्मा प्रेस्टिज मध्ये. 5 एकरांचा भव्य प्रकल्प अगदी कोल्हापूर शहरातच. आणि तरीही निसर्गाच्या सान्निध्यात. घर, संस्कृती आणि फ्रेश ॲटमॉस्फिअर देणारी माणसं. विश्वकर्मा बिल्डर्स कोल्हापूर. फोन 94 220 46 580 96 73 54 50 50. शिरोली हायवे येथील टाटा मोटर्सचे अधिकृत सर्व्हिस आणि स्पेअर सेंटर देसाई मोटर्स प्रायव्हेट लिमिटेड सदैव आपल्या वाहनाच्या तत्पर सेवेमध्ये. मेंटेनन्स किंवा अचानक उद्भवणारे कोणत्याही स्वरूपाचे तांत्रिक बिघाड दूर करणारे अत्याधुनिक सर्व्हिस सेंटर. जाधव मोटर्स यांच्या कुशल व्यवस्थापनाखाली इथे होते टाटा मोटर्सच्या पॅसेंजर कारची योग्य निगा आणि देखभाल. रेग्युलर रिपेअर्स, ऍक्सिडेंटल रिपेअर्स, इन्शुरन्स, कॅशलेस फॅसिलिटी, व्हील अलाइनमेंट, बॅलन्सिंग आणि टाटा मोटर्सचे ओरिजिनल स्पेअर पार्ट्स. याशिवाय कंपनीची फ्री सर्व्हिस आणि वॉरंटी एकाच छताखाली. संकट समयी ब्रेकडाऊन फॅसिलिटी, ज्यामुळे वाहनधारकांच्या अमूल्य वेळेची होते बचत. म्हणूनच तुमच्या वाहनाची काळजी ही आता जाधव मोटर्सची जबाबदारी. जाधव मोटर्स, पुणे बेंगलोर रोड, शिरोली MIDC, पहिला फाटा, कोल्हापूर. फोन 0230 2460 518. घडीवर घडी खुली रेशमाची घडी, अंगभर ऋण झुण मखमाली साडी. घडीवर घडी खुली रेशमाची घडी, देखण्या रूपाची रंग वाढवते गोडी. निळ्या निळ्या नभावर चांदण्यांची खडी, झगमग उसळल्या लडीवर लडी. लाखामध्ये शोभणार मीच फुल झडी, घडीवर घडी खुली रेशमाची घडी. द्वारकादास श्यामकुमार, दुल्हन साडी, लेटेस्ट डिझायनर साड्या, कॅटलॉग कलेक्शन साड्या, काठा पदराच्या नवीनोत्तम साड्या, डिजिटल प्रिंट साड्या, बनारसी शालू, पैठणी यासारख्या पारंपरिक साड्या. याशिवाय ड्रेस मटेरियल आणि सुटिंग शर्टिंगची संपूर्ण रेंज. लग्न जथ्यासाठी आणि आहेराच्या साड्यांसाठी महाराष्ट्राचं वस्त्रवैभव द्वारकादास श्यामकुमार, लक्ष्मीपुरी, लक्ष्मी रोड, कोल्हापूर. गुरुनानक मार्केट, गांधीनगर. घडीवर घडी खुली रेशमाची घडी. 38 इंचाची जीन्स जेव्हा आमच्याकडे 20 इंचाची होते तेव्हा त्यातला स्पीड शब्दात व्यक्त करता येत नाही. 20,000 किलोपेक्षाही अधिक वेट लॉसचं टार्गेट पूर्ण केल्यानंतर आता सुरू झालं आहे नव्या प्रशस्त वास्तूमध्ये नव्या रूपात स्टार हेल्थ स्टुडिओ. 10,000 रुपयांमध्ये 10 किलो वजन कमी करण्याची सुवर्ण संधी. रिझल्ट न मिळाल्यास फी परत. कोणतीही फसवी स्कीम नाही. 6,000 स्क्वेअर फुटांचा प्रशस्त जिम एरिया. मी 40 दिवसात 20 किलो वजन कमी केलेलं आहे. 40 दिवसात 22 किलो वजन झालेलं आहे. याबरोबरच वेट मॅनेजमेंट, वेट गेन, बॉडी शेपिंग, बॉडी स्कल्प्टिंग, एरोबिक्स, झुंबा. चला तर मग आजच प्रवेश निश्चित करा आणि आपलं आरोग्य निरोगी ठेवा. निरोगी आरोग्याची गुरुकिल्ली स्टार हेल्थ स्टुडिओ. HF Jewelers, Strangers Fly. शिक्षणाची सुरुवात होते घर सोडण्यापासून. आणि जेव्हा करिअरचा प्रश्न असेल तेव्हा गाव सोडलं पाहिजे. आई वडील नेहमीच आपल्या मुलांची काळजी घेतात आणि आम्ही त्यांच्या करिअरची. MSBTEचा अभ्यासक्रम डिझाईन करण्यात सहभाग असणारं आणि तज्ज्ञ प्राध्यापक वर्ग असणारं कॉलेज म्हणजेच न्यू पॉलिटेक्निक. 100% सिलेबस कव्हरेज, सुसज्ज लॅब, वर्कशॉप, इंटरनेट लॅबसह बुक बँकेची सोय, शासनाच्या BC, OBC, EBC आणि मायनॉरिटी अशा सर्व फ्रीशिप देणारं न्यू पॉलिटेक्निक. चेतन मोटर्स समोर, शांतीनगर, उचगाव, कोल्हापूर. फोन 0231 261 51 68 आणि 261 54 87. जीवनाच्या आर्थिक बाजूला भक्कम आधार. श्रीपतराव दादा सहकारी बँक भारतीय रिझर्व्ह बँकेच्या प्रणालीनुसार कार्यरत असणारी, जिल्ह्यातील ग्रेड 1 दर्जा प्राप्त असणारी अग्रगण्य बँक. 1800 कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल, 0% NPA,
RTGS सुविधा, अत्याधुनिक लॉकर्स, स्वमालकीच्या मुख्य कार्यालयासह 3 शाखा, नवीन 3 शाखांना RBI कडून मंजुरी आणि आता सुरू होत आहे ग्राहकांच्या सोयीसाठी कोर बँकिंग प्रणाली. श्रीपतराव दादा सहकारी बँक, ग्राहकांच्या गरजा आणि विश्वास यांना सामर्थ्य मिळवून देणारी बँक. श्रीपतराव दादा सहकारी बँक, 573E, शाहूपुरी पहिली गल्ली, कोल्हापूर. फोन 2666615. उज्ज्वल भवितव्यासाठी नवशिक्षण पीठ अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स. ME MBA इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निक आणि फार्मसी कोर्सेस. इथे मिळते पदवी सोबतच शिक्षणाच्या आनंदाची वॉरंटी. नामांकित तसंच आंतरराष्ट्रीय कंपनीशी संपर्क असलेला ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल, वायफाय कॅम्पस, अत्याधुनिक संगणक लॅब, सुसज्ज ग्रंथालय, प्रशस्त रीडिंग हॉल तसंच मुला-मुलींसाठी स्वतंत्र अद्ययावत हॉस्टेल, ऑनलाईन परीक्षा केंद्र याबरोबरच विद्यार्थ्यांसाठी बसची सुविधा. कार्यक्षम व्यवस्थापन आणि अनुभवी व तज्ञ प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली घडवा आपल्या पाल्याचं उज्ज्वल भवितव्य. ISO मानांकन प्राप्त अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स, पुणे बेंगलोर हायवे, वाटारतर्फे वडगाव, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर. फोन 023020407740. कौन से स्कूल की बात कर रही हो बेटा? पर काका, अरे नजदीकी स्कूल भी इन बच्चों के लिए बहुत दूर है. काकी आप ही जोर डालिए ना. यहाँ होता तो फिर भी जोर डालती, पर इतनी दूर. एक तरीका है. वाह, कैसे किया ये सब? न 2 अक्षर की ताकत को कम समझो काकी, और ना इन 2 पहियों की. TVS एक्सेल सुपर हेवी ड्यूटी, एक नई सोच. अधिकृत विक्रेते माई TVS कोल्हापूर, KR TVS कोल्हापूर, बोरगावे TVS इचलकरंजी. नव्या युगात नव्या जमान्यात आता महत्त्व आलंय स्पेशलायझेशनला. आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनुभव असणारे सुप्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट डॉक्टर विलास नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत कोल्हापूर किडनी केअर अँड सुपर स्पेशालिटी सेंटर, हायली इक्विप्ड डायलिसिस युनिट, ICU आणि ऑपरेशन थिएटर म्हणजे किडनी विकारानं त्रस्त रुग्णांसाठी नवसंजीवनी. रक्तदाब, मधुमेह आणि किडनी ट्रान्सप्लांट सह सर्व प्रकारच्या किडनी व्याधींवर इथं होतात अचूक उपचार सर्वोत्तम तंत्रज्ञानातून. तर डॉक्टर कौस्तुभ औरंगाबादकर यांच्या ज्ञानाचा, अनुभवाचा लाभ मिळतो मेंदू आणि मज्जातंतू विकारांच्या रुग्णांना. इथला न्यूरोलॉजी विभाग म्हणजे आंतरराष्ट्रीय दर्जाचे तंत्रज्ञान आणि रुग्णांची संपूर्ण काळजी. इथला नेत्रोपचार विभाग सेवा देतो डोळ्यांच्या सर्व विकारांवर. तिरडेपणा, लहान मुलांचे डोळ्याचे विकार, फेको विथ फोल्डेबल लेन्स सह मोतीबिंदूवर उपचार होतात आय स्पेशालिस्ट डॉक्टर श्रद्धा नाईक यांच्याकडून. सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर्सच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत कोल्हापूर किडनी केअर अँड सुपर स्पेशालिटी सेंटर. चंद्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते केंद्रयुगं स्मरामि. 100 वर्ष शुद्धतेची, नाती युगायुगांची. वामन हरी पेठे ज्वेलर्स, सोनेरी क्षणांचे सोबती. लक्ष्मीपते केंद्रयुगं स्मरामि. बातमीपत्राच्या अखेरच्या भागात आपलं स्वागत. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य कर्मचारी संघटनेच्या वतीनं सोमवारपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू करण्यात आलंय. संघटनेच्या मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्यात येईल असा इशारा संघटनेचे अध्यक्ष हर्षल रणवरे यांनी पत्रकार परिषदेत दिला. सन 2005 पासून राज्यात राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत राज्यात सुमारे 15 ते 20 हजार कंत्राटी कर्मचारी कार्यरत आहेत. संघटनेच्या वतीनं या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घ्यावं, डाटा एंट्री ऑपरेटर आणि वाहन चालक यांचं होणारं खाजगीकरण रद्द करावं यासह अन्य मागण्यांसाठी गेल्या 4 वर्षापासून पाठपुरावा करण्यात येत आहे. मात्र शासनानं या मागण्यांकडे दुर्लक्ष केलंय. त्यामुळे राज्यातील सर्व कंत्राटी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आजपासून कामबंद आंदोलन सुरू केलंय. या आंदोलनात सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांची सेवा खंडित करण्याचा निर्णय घेतला असला तरीही मागण्या पूर्ण होईपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील असं संघटनेचे अध्यक्ष हर्षल रणनवरे यांनी स्पष्ट केलंय. जर का काही प्रतिसाद मिळाला नाही तर आजच आपण
दिनांक 12 जुलै रोजीची आझाद मैदानाची परवानगी घेतलेली आहे. दिनांक 12 जुलैपासून आपण सर्व कर्मचाऱ्यांसहित 21,000 कंत्राटी कर्मचारी आणि 60,000 आशा स्वयंसेविका आम्ही सर्व 12 जुलैपासून आझाद मैदानावरती येत आहोत. राज्यातील सर्व आरोग्य कर्मचारी एकाच वेळी आंदोलनात सहभागी झाल्यानं ग्रामीण भागातील आरोग्य सेवा कोलमडण्याची शक्यता आहे. श्री करवीर निवासिनी अंबाबाई हक्कदार श्रीपूजक मंडळाच्या वतीनं पुण्याच्या सेवा सहयोग या संस्थेच्या सहकार्यानं यावर्षी कोल्हापूर शहरातील 250 आणि ग्रामीण भागातील 50 गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं. यामध्ये 250 विद्यार्थ्यांना दप्तरासोबत 10 वह्या आणि कंपास पेटी आणि लेखन साहित्याचं वाटप करण्यात आलं. श्रीपूजक मंडळाच्या वतीनं गतवर्षीपासून गोरगरीब शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्याचा उपक्रम हाती घेतलाय. यामध्ये गेल्या वर्षी 21 मुली दत्तक घेऊन त्यांचा एका वर्षाच्या शालेय गणवेशासहित शैक्षणिक खर्च मंडळानं उचलला होता. यावर्षी हा उपक्रम अधिक मोठ्या प्रमाणात करण्याचं मंडळानं ठरवलं होतं. त्यासाठी पुण्यात अशा स्वरूपाचं काम मोठ्या प्रमाणावर करणाऱ्या सेवा सहयोग या संस्थेचं मार्गदर्शन घेतलं. या संस्थेकडून मंडळानं सॅक, वह्या आणि कंपास पेट्या सवलतीच्या दरात उपलब्ध करून घेतल्या. यासाठी मंडळाच्या सर्व सभासदांनी सुमारे 75,000 रुपयांचा निधी उभा केला. मंडळाचे अध्यक्ष बाबूराव ठाणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्यक्ष सर्व्हे करून गरीब विद्यार्थ्यांची माहिती घेतली आणि 18 ते 28 जून या कालावधीत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष त्यांच्या शाळेत जाऊन साहित्याचं वितरण करण्यात आलं. यामध्ये हर्षनील मानस सेवा केंद्र, सिद्धार्थनगर, कोल्हापूर हायस्कूल, पद्माराजे गर्ल्स हायस्कूल, प्रबुद्ध भारत हायस्कूल, नागोजीराव पाटणकर हायस्कूल यासह अन्य शाळांमधील सुमारे 250 विद्यार्थ्यांना दप्तरासोबत 10 वह्या, कंपास पेटी तर 50 विद्यार्थ्यांना वह्या आणि लेखन साहित्याचं वाटप करण्यात आलं. शैक्षणिक साहित्याचं वितरण बाबूराव ठाणेकर, दिवाकर ठाणेकर, माधव मुनीश्वर, अजित ठाणेकर, मुकुल मुनीश्वर, प्रसाद लाटकर आदींनी केलं. रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा मानून गेली 35 वर्ष रुग्णसेवेचं व्रत जोपासलेले डॉक्टर SB उमराणी यांचा सेवानिवृत्तीनिमित्त जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी संघटनेच्या वतीनं यथोचित सत्कार करण्यात आला. डॉक्टर डे दिवशीच एक सद्गुणी आणि अजातशत्रू व्यक्तिमत्व असणारे डॉक्टर सेवानिवृत्त झाल्याचं अनेक मान्यवर व्यक्तींनी आपल्या भाषणात नमूद केलं. डॉक्टर SB उमराणी यांनी 1980 साली नृसिंहवाडी इथल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातून रुग्णसेवेला प्रारंभ केला. त्यानंतर पोर्ले, तर्फे, ठाणे, शेंडापार, गगनबावडा आणि गेली 11 वर्ष जिल्हा परिषदेतील दवाखान्याची सूत्र सांभाळली. रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा मानणाऱ्या डॉक्टर उमराणी यांचा राज्यस्तरीय पुरस्कारानं गौरव झाला आहे. गेली 33 वर्ष रुग्णसेवेचं व्रत जोपासलेल्या डॉक्टर उमराणी डॉक्टर डे दिवशी सेवानिवृत्त झाले. जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर RS आडकेकर यांच्या हस्ते डॉक्टर उमराणी यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. पत्रकारांच्या वतीनं विठ्ठल पाटील यांनी उमराणी यांचा सत्कार केला. यावेळी डॉक्टर आडकेकर यांनी कर्मचारी, अधिकारी, पदाधिकारी आणि सामान्य जनतेची सेवा करण्यात धन्यता मानणारे डॉक्टर उमराणी हे अजातशत्रू व्यक्तिमत्व असल्याचे गौरवोद्गार काढले. डॉक्टर उमराणी यांनी लोकसेवक ही बिरुदावली सार्थ ठरवल्याचं प्रशासनाधिकारी PB वडनेरकर यांनी नमूद केलं. सत्काराला उत्तर देताना डॉक्टर उमराणी यांना गहिवरून आलं. यावेळी MM पाटील, सुनील बोरील, प्रवीण अष्टेकर यांच्यासह आरोग्य विभागातील कर्मचारी उपस्थित होते. खांबावरील विजेच्या तारेला स्पर्श झाल्यानं एका वानराचा मृत्यू झाला. त्यानंतर हे वानर तारेलाच लोंबकळत राहिलं होतं. हे दृश्य पाहून अनेकांनी हळहळ व्यक्त केली. करवीर तालुक्यातील निगवे दुमाला इथं आज सकाळी ही घटना घडली. गेल्या काही दिवसांपासून वानरांच्या एका कळपानं करवीर तालुक्यातील निगवे दुमाला या गावात आसरा घेतलाय. या वानरांच्या उपद्रवामुळे ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे. पण वानरांची टोळी मात्र आपल्याच नादात धुडगूस घालत आहे. आज या कळपातील काही वानरं घरावरून उड्या मारत होती. त्यावेळी एका वानराचा अंदाज चुकला आणि विजेच्या तारेला त्याचा स्पर्श झाला. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. विद्युत धक्का लागल्यानंतर हे वानर विद्युत तारेलाच लोंबकळत होतं. याबाबतची माहिती नागरिकांनी महावितरणच्या कर्मचाऱ्यांना दिली. या कर्मचाऱ्यांनी काही जणांच्या मदतीनं त्या वानराला खाली घेतलं. गेले अनेक दिवस वानरांच्या टोळीला हकलण्यासाठी प्रयत्नशील असणारे निगवेचे ग्रामस्थ वानराच्या मृत्यूमुळे मात्र हळहळ व्यक्त करत आहेत. रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सनराईजचा पदग्रहण समारंभ उत्साहात पार पडला. नूतन अध्यक्ष शिशिर शिंदे, सेक्रेटरी गौरव शहा, खजाननीस अरुण बाहेती यांच्याकडे माजी प्रांतपाल राजूभाई दोशी यांच्या हस्ते पदाची सूत्र सुपूर्द करण्यात आली. आगामी वर्षासाठी रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सनराईजच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर झाल्या आहेत. नूतन अध्यक्ष शिशिर शिंदे, सेक्रेटरी गौरव शहा, खजानीस अरुण बाहेती यांचा पदग्रहण सोहळा उत्साही वातावरणात संपन्न झाला.
उत्तराखंड इथल्या आपत्तीग्रस्तांसाठी रोटरी सनराईजच्या वतीनं 15,000 रुपयांची मदत देण्याचं यावेळी जाहीर करण्यात आलं. यावेळी माजी प्रांतपाल राजूभाई दोशी, उद्योगपती मोहन मुल्हेरकर, विक्रांतसिंह कदम, श्रीनिवास जोशी, वासुदेव देशिंगकर, संग्राम पाटील, शोभा तावडे, नासिर बोरसदवाला यांची प्रमुख उपस्थिती होती. मावळते अध्यक्ष श्रीकांत मोरे, त्याचबरोबर प्रवीण कुंभोजकर, किशोर पारे, ऋषिकेश केसरकर, सचिन झंवर, रवी संघवी, देवेंद्र इंगळे यांच्यासह रोटेरियन्स यावेळी उपस्थित होते. विवाहाच्या उंबरठ्यावर असलेल्या तरुणाईला आणि त्यांच्या पालकांना सुखी संसाराचं रहस्य राशीचक्रकार शरद उपाध्ये यांनी उलगडून दाखवलं. सुखी संसारासाठी गुणमिलनाबरोबर मनोमिलनही आवश्यक असल्याचा कानमंत्र त्यांनी दिला. सप्तपदी या कार्यक्रमात ते बोलत होते. राशीचक्रकार शरद उपाध्ये यांचा सप्तपदी हा विवाहाच्या उंबरठ्यावर असणाऱ्या तरुणाईसाठीचा कार्यक्रम केशवराव भोसले नाट्यगृहात पार पडला. या कार्यक्रमात शरद उपाध्ये यांनी वधूवरांचं गुणमिलन, षडाष्टक, मंगळ, नाडी दोष या विषयांवर मार्गदर्शन केलं. मनोरंजन आणि संवाद यातून कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी विविध प्रश्न उपाध्यांना विचारले. यावेळी उपाध्ये यांनी या प्रश्नांना खुमासदारपणे उत्तरं दिली. कार्यक्रमाला तरुणांबरोबरच ज्येष्ठ नागरिकांनीही गर्दी केली होती. जागतिक वन महोत्सवानिमित्त निसर्ग मित्र संस्थेच्या वतीनं वनौषधी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय. पश्चिम घाटातील महत्त्वाची आणि दुर्मिळ औषधी वनस्पती तसंच त्यांची उपयुक्तता यांची माहिती या प्रदर्शनात देण्यात येत आहे. महोत्सवाअंतर्गत शिवार भेटी, शेती आणि वने याविषयी सहली चर्चासत्र होणार आहेत. जंगलतोड, कारखानदारी, वाढतं शहरीकरण यामुळे निसर्गाचा समतोल ढासळत चाललाय. त्याचे प्रतिकूल परिणाम सर्वांनाच सोसावे लागतात. यावर वृक्ष लागवड आणि संवर्धन हा एकमेव पर्याय आहे. पर्यावरणविषयक जनजागृती व्हावी यासाठी निसर्गमित्र संस्थेच्या वतीनं जागतिक वनमहोत्सवानिमित्त प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय. बापूसाहेब पाटील ग्रंथालय इथं भरवण्यात आलेल्या या प्रदर्शनात सातवीन, आवळा, कडीपत्ता, हिरडा, करंबळ, करंज यासारखी 50हून अधिक दुर्मिळ वनौषधी वनस्पतींची उपलब्धता आणि उपयुक्तता याविषयी माहिती देण्यात येत आहे. करवीर तालुक्यातील बालिंगा इथल्या हायस्कूलच्या वतीनं हरितसेना उपक्रमांतर्गत वृक्षारोपण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या प्रसंगी 1001 वृक्षारोपणाच्या उपक्रमाला प्रारंभ करण्यात आला. भारतीय शिक्षण मंडळ संचलित बालिंगा हायस्कूलच्या वतीनं हरितसेना उपक्रम राबवण्यात येत आहे. या अंतर्गत 1001 वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कोल्हापूर जिल्हा अर्थ मूव्हर्स असोसिएशनचे अध्यक्ष भैयासाहेब घोरपडे, रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सिटीचे अध्यक्ष मानसिंग पानसकर, रोटरीच्या असिस्टंट गव्हर्नर वारणा वडगावकर, संचालक रत्नेश शिरोडकर, मातोश्री वृद्धाश्रमाच्या वैशाली राजशेखर, उद्योजक रौनक गुंदेशा, मनीष झंवर, विनायक भालेराव या मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं. या परिसरात 1001 वृक्ष लावून त्यांचं जतन, संवर्धन करून पर्यावरण संवर्धनाच्या मोहिमेत हे हायस्कूल खारीचा वाटा उचलेल अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष वसंतराव जांभळे यांनी दिली. या प्रसंगी राष्ट्रवादीचे करवीर तालुका अध्यक्ष मधुकर जांभळे, हायस्कूलच्या मुख्याध्यापिका अंकलीकर कुलकर्णी, संस्थेचे सचिव RK वाडकर यांच्यासह शिक्षक, पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते. कोल्हापुरातील शाहू मिल चौकाजवळ राहणारे 80 वर्षीय बापूसाहेब गुंडाप्पा अथणे हे घरातून कोणालाही न सांगता निघून गेले आहेत. ही व्यक्ती कोणाला आढळल्यास राजारामपुरी पोलीस ठाण्याशी किंवा 98 22 61 01 11 या क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलंय. आणि आता पाहूयात आजचे सोन्या चांदीचे दर. शेवटी पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. राजेंद्रनगरातील कांबळे आणि डोलारे गटातील वादातून रियाज शेख याचा सोमवारी रात्री निर्घृण खून, आरोपीच्या शोधासाठी पोलीस पथक रवाना. शासकीय वाहनांनाही आता फॅन्सी क्रमांकासाठी मोजावे लागणार पैसे, परिवहन विभागाचा निर्णय. राजर्षी छत्रपती शाहू पुरस्कार आणि आदर्श शिक्षक पुरस्कारांचं जिल्हा परिषदेच्या वतीनं शानदार समारंभात वितरण. आणि भाडेवाढीसाठी हिंदुस्थान पेट्रोलियमच्या सांगली डेपोतील टँकर चालकांनी पुकारला बेमुदत संप, कोल्हापूर जिल्ह्यात पेट्रोल डिझेलच्या तुटवड्याची शक्यता. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसह पुन्हा भेटूया उद्या रात्री 9 वाजता. नमस्कार.